बघा, सगळ्यात अनमोल गोष्ट आहे जगात जर कुठली असेल तर ती आहे आरोग्य आणि स्वास्थ्य. हे शरीर, सगळं काही आपण पैशाने विकत घेऊ शकतो, पण एकदा बिघडलेलं आरोग्य पुन्हा पैशात नाही विकत घेऊ शकतो. पैशाने तात्पुरतं कंट्रोल करू शकतो, पण शारीरिक रोग, मानसिक ताणतणाव आणि बिघडलेलं जीवन हे पैशाने पुन्हा पूर्वपदावर आणू शकत नाही. म्हणून आजचा सत्संग ते बिघडूच नाही, ते रोग येऊच नाही आणि तुम्ही तंदुरुस्त व्हावं, तरुण व्हावं, याच्यासाठीचा सत्संग आहे. मी पहिले सुद्धा तुम्हाला सांगितलं, आता देखील मी तुमच्याशी तेच बोलतोय की मी कुठल्याही गोष्टी नुसत्या गप्पा मारत नाही. पहिल्यापासून मी शाकाहारीच आहे, पहिल्यापासून मी चांगलाच सात्विक आहारच घेतो, पण हा सत्संग घेण्यासाठी मी 4 वर्ष लावले. याला कारण हे आहे की मला स्वतःला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की जे मी बोलतोय ते मी केलेलं आहे आणि ते जे मी बोलतोय ते केल्याच्या नंतर माझ्या स्वतःत काय परिवर्तन झालं आणि माझ्या स्वतःचा चेहरा, माझं स्वतःचं राहणीमान, माझं स्वतःचं जीवन कसं बदललं हे मला तुम्हाला सांगायचंय, हे मला तुम्हाला दाखवून द्यायचंय. आणि त्याच्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येकाने माझ्या स्वतःमध्ये झालेले बदल तर तुम्हाला ते दिसणार आहेतच, पण मी तुम्हाला फोटोज सुद्धा दाखवणार आहे की 4 वर्षापूर्वीचा मी आणि आजचा मी माझ्यात काय काय बदल झाले आणि त्यासाठी मी काय केलं. म्हणजे हा आजचा सत्संग केवळ कुठल्या तरी नोट्स काढायच्या, कुठल्या तरी गप्पा मारायच्या म्हणून नाहीये, तर मी स्वतः ते अनुभवलेलं आहे, शास्त्रशुद्ध आहे, वैज्ञानिक कारण आहे. प्रत्येक गोष्टीचं वैज्ञानिक कारण मी तुम्हाला सांगणार. त्यासाठी 100% सहभागी व्हा आणि घाई 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 करू नका. अनेकांना घाई असते, अरे पटकन सांगा मोकळं व्हा ना. 1 तास कुठे ऐकत बसायला वेळ, आम्हाला इथं मरायला वेळ नाही तर ऐकायला कुठे वेळ. मग याच लोकांना दवाखान्यात जायला वेळ आहे, दवाखान्यात रांगा लावायला वेळ आहे, तिथं आयुष्यभर गोळ्या घेत जगायला यांना वेळ आहे. स्वतःसाठी जो वेळ काढत नाही ना, त्याची चांगली वेळ कधी येत नाही, लक्षात ठेवा. आणि हा सत्संग ऐकण्याची बुद्धी तुम्हाला परमात्म्याने दिली, याचा अर्थच काय आहे की त्याचे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेत. त्याला तुम्हाला बरं करायचं आहे, तो तुमच्या सोबत आहे. मग आता काय काय करायचं, हे स्वास्थ्य मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं, कुठले पदार्थ सोडायचे, हे स्वास्थ्य जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय, स्वास्थ्याचा अर्थ काय आहे. स्वास्थ्याचा अर्थ म्हणजे फक्त फिजिकल फिटनेस नाहीये, एवढं लक्षात ठेवा. फक्त फिजिकल फिटनेस म्हणजे स्वास्थ्य नाहीये. नाही तर चांगलं चांगलं शरीर असणारे अनेक लोक आज जर तुम्ही पाहिलं तर चोरी करतील, मारामारी करतील, त्यांचे विचार वाईट आहे, ते व्यसन करतील. मग नुसतंच चांगलं शरीर म्हणजे त्यांचं जीवन चांगलं आहे का? नाही. स्वास्थ्याचा अर्थ काय आहे? स्वास्थ्याचा अर्थ हा आहे समदोषः समाग्निश्य समाधातु मलक्रियः प्रसन्न आत्मा इंद्रियमन स्वस्थ्यभिधीयते. तुमचं कफ, पित्त आणि वात याच्यात संतुलन पाहिजे. तुमचा जठराग्नी योग्य प्रमाणात तेवत राहायला पाहिजे. तुम्ही जे खातात ते तुम्हाला सहज पचायला पाहिजे. तुमचं शौच साफ व्हायला पाहिजे. सकाळी सकाळी सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला सहज संडास व्हायला पाहिजे. तुम्ही आजारी पडायला नकोय. आणि याच्यासोबत काय आहे? प्रसन्न आत्मा इंद्रियमन. तुमचा आत्मा, तुमचे पंचेंद्रिय 24 तास कसं पाहिजे? प्रसन्न पाहिजे. तुम्ही उत्साही पाहिजे, तुम्ही तरुण पाहिजे, तुम्ही मनाने तरुण पाहिजे, तुम्ही एनर्जेटिक पाहिजे, तुम्ही आनंदी पाहिजे, तुम्ही उत्साही पाहिजे. आणि हा आनंद, उत्साह, एनर्जी आणि हे स्वास्थ्य मी स्वतः अनुभवतोय. आणि आजचा सत्संग ही माझी तळमळ याच्यासाठीच आहे की मी जे अनुभवतोय ना ते तुमच्यापर्यंत, प्रत्येकापर्यंत पोहोचावं. त्यासाठी हे शेअर सुद्धा करत राहा. आता मी माझ्यात झालेला बदल तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या सत्संगाला सुरुवात करतो. कारण
हातच्या कांकणाला आरसा कशाला पाहिजे? डोळ्यासमोर तुमच्या उदाहरण आहे. कोणी सांगितलं माऊलीजी तुम्हाला? मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. माझा 4 वर्षापूर्वीचा फोटो तुम्ही बघून घ्या कसा आहे. हा आहे 4 वर्षापूर्वीचा फोटो. 4 वर्षापूर्वीचा फोटो एकदा बघून घ्या. यामध्ये या 4 वर्षापूर्वीच्या फोटोमध्ये मीच ज्यावेळेस मला बघतो, बस म्हातारा दिसतोय मी एक वर्षाला फोटो काढले. त्याच्यानंतर इकडे बघा, हा आहे 17 मार्च 2019चा फोटो. 17 मार्च 2019. बघा, वजन वाढलेलं, गाल असे दिसतात, गपक्या झाले. 17 मार्च 2019. 17 मार्च 2020 ला मी कसा झालो बघा. 17 मार्च 2020 हा. आणि आता 17 मार्च 2021 हे बघा. बघून घ्या तुम्ही, तुमच्या समोर उदाहरण. 17 मार्च 2019, 20 आणि 21. आणि 2018 मध्ये मी कसा होतो बघा. हा हे 2018चा फोटो. जणू काही आजारी. उत्साह होताच, पण मी खाण्यात माझ्यावरती जे प्रयोग केले ना, त्याच्यामुळे काय काय बदल झाले ते सांगतोय. उत्साह होताच, प्राणायाम करायचो रेग्युलरली, मी जे सांगतोय ते सगळं जे तुम्हाला शिकवतोय ते करायचो. पण हा 4 वर्षापूर्वीचा फोटो बघा, आणि हे आजचे फोटो मी तुम्हाला दाखवले. आणि आजचा 4 वर्षापूर्वीचा मी आणि आज आत्ता तुमच्या समोर आहे तो मी. मला हे जाणवतंय की मी जास्त उत्साही झालोय, मी तरुण दिसायला लागलोय, माझी त्वचा चेंज झालीये. त्या सुरकुत्या, त्या चेहऱ्याच्या खालचे काळे डाग, ते आपोआप सगळ्या निघून गेल्यात. उत्साह वाढला. आणि त्रास तर मला कुठला नव्हताच, पण ते सगळं जे काही नकारात्मक कदाचित शरीरात राहिला असेल ते सगळंच्या सगळं दूर झालं. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की मी जे काही बोलतोय ते पुराव्याशिवाय बोलत नाही. म्हणून हे जे 3 फोटो दाखवायचं प्रयोजन होतं तुमच्या समोर, याचं कारणच हे होतं की हा 2000 गपक्या बघा. हा 2018 बघा, हे 2019, हे 2020 आणि हे 2021 मार्च महिन्यात. आत्ता बघा, मार्च एंडिंगचं टार्गेट कंप्लीट झालं. आणि आज तुमच्या समोर मी आहे. तर काय केलं मी? कुठला पदार्थ सगळ्यात खतरनाक आहे, सगळ्यात डेंजर आहे, कशामुळे तुम्ही आजारी पडतात? तर कोणताही आजार असू द्या, लक्षपूर्वक ऐका आणि मला रिस्पॉन्स देत राहा बरं का. ऐकत आहात ना सगळे? यस, नो? यस. कोणताही आजार असू द्या, हा आजार येतो कशामुळे? आता मी जे सांगतोय ते मी पुन्हा पुन्हा सांगतोय. माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही, मला होला हो करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाने, मी तर सांगतोय माझ्यावर संशय घ्या. तुमच्यापैकी प्रत्येकाने मी जे सांगतोय ते खरं आहे की खोटे हे 4-4दा तपासून बघा. आणि याच्यासाठी मी तुम्हाला एक शब्द सांगणार आहे, तो तुम्ही लिहून घेऊ शकता आणि गुगलवर सर्च करू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की जे माऊलीजी सांगतायत ते 100% सत्य आहे. मग कुठलेही आजार येतात कशामुळे? तर जेवढे आजार येतात त्याचं मेन कारण आहे ते म्हणजे AGES असा शब्द लिहून घ्या. एजेस. कॅपिटल ए, कॅपिटल जी, कॅपिटल ई. एज सगळं कॅपिटल पाहिजे. कॅपिटल ए, कॅपिटल जी आणि कॅपिटल ई. एजेस. आता या एजेसचा लॉंग फॉर्म काय आहे आणि सगळं तुम्ही नंतर सर्च करू शकता. याचा लॉंग फॉर्म काय आहे? ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट. काय आहे? ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट म्हणजे एजेस. म्हणजे तुम्ही कसं दिसायला पाहिजे, तुमची त्वचा कशी राहायला पाहिजे, तुम्ही किती उत्साही राहायला पाहिजे, तुमच्या शरीरामध्ये किती एनर्जी यायला पाहिजे, हे अवलंबून आहे एजेसवर. तुम्ही नंतर सर्च करू शकता. आणि मी एवढं बारकाईने सांगणार आहे तुम्हाला, जेवढी माहिती मला आहे. मी की फार ज्ञानी नाहीये, पण जेवढं माहिती माझ्याकडे आहे मी तुम्हाला तेवढं पूर्ण सांगणार आहे. आता हे एजेस वाढलं, नीट ऐका, एजेस वाढलं की तुम्ही म्हातारे दिसतात, एजेस वाढलं की तुम्ही आजारी पडतात,
एजेस तुमच्या शरीरातलं वाढलं की तुम्हाला शुगर होते, एजेस वाढलं की डोळ्यांचे आजार होतात, हे एजेस वाढलं की तुमचं एचबी सुद्धा कमी होतं. हे एजेस जर वाढलं तर तुम्हाला हृदयाचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला यायला लागतात. मधुमेह होतो, सगळ्यात महत्वाचं अल्झायमर तुम्हाला होतो, सतत सर्दी असते तुम्हाला. काय सांगितले मी? हा राईट, AGES कॅपिटल, त्याला काय म्हणतात? ऍडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट. आता हे कशामुळे एजेस वाढतं आपल्या शरीरातलं आणि हे कसं निर्माण होतं ते आपल्याला बघायचं. नीट ऐका, माझं वाक्य ऐका. वेस्ट आणि टेस्ट याच्यात अडकल्यामुळे एजेस शरीरातलं वाढतं. बोला, लिहा, सांगा मला, तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. काय सांगितलं मी? वेस्ट आणि टेस्ट याच्यात अडकल्याचा परिणाम म्हणजे एजेस वाढणे. चुकीची जीवनशैली, चुकीचे विचार, चुकीचा आहार आणि नको असलेले पदार्थ जास्त प्रमाणात घेत राहणं हे कारण आहे ऍडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट म्हणजे एजेस वाढणं याचं कारण. काय करतं हे एजेस? तुम्हाला म्हातारं बनवतं, तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आणतं, तुमचे सगळे अवयव कमजोर करतं, तुमच्या पेशींवर वाईट परिणाम होतो. आता हे होतं नेमकं कशामुळे? तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा तुमचा सगळ्यात जास्त आवडता एक पदार्थ जर तुम्ही ते कमी केलं तर या एजेसचं प्रमाण वाढणं एकदम कमी होऊन जाईल. मी जे काही तुम्हाला सांगतोय हे सगळं पुराव्यासहित सांगतोय, त्याच्यामुळे हे खरं आहे की नाही हे डोक्यातून काढूनच टाका, कारण मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की कशामुळे काय होत असतं. आता लक्ष द्या, काय सांगितलं मी? वेस्ट आणि टेस्ट किंवा जीवनशैली चुकीचा याचा परिणाम म्हणजे एजेस वाढणे, एचबी कमी होणं, ते सुद्धा त्याच्याच. मग त्यासाठी नेमकं काय करायचं? नीट ऐका. ज्या वेळेला तुम्ही फक्त शिजवलेलंच अन्न खात असतात, ज्या वेळेला तुम्ही पॅकिंग फूड जास्त खातात, ज्या वेळेला तुम्ही कंटिन्यू मांसाहारच करत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कंटिन्यू साखरेचे पदार्थ जास्त खातात, त्यावेळेला शरीरातलं एजेस वाढत असतं. ऍडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट वाढतात. कशामुळे काय आपल्याला बघायचंय. आणि त्यासाठी मी काय केलं हे असं होण्यासाठी, हे ट्रान्सफॉर्मेशन कशामुळे झालं? आता बरोबर 4.5 ते आता या मे महिन्यामध्ये मला बरोबर 5 वर्ष होतील की मी माझ्या जीवनातली साखर 100% सोडून दिलेली आहे. साखरेपासून तयार होणारे पदार्थ, मिठाया, बिस्किट्स, चॉकलेट, आईस्क्रीम, पेस्ट्री हे सगळंच्या सगळं मी 100% सोडून दिलं आहे. खरं तर ज्या वेळेला मी हे सोडलं, माझी साखर, मला काही मधुमेह नव्हता, माझी जीवनशैली अशी आहे की तो मधुमेह मला कधी होणारही नाही, पण साखरेचं व्यसन असल्यासारखं मी खायचो. कितीही गोड मी खाऊ शकायचो, किती गुलाबजामुन असेल, बिस्किट्स असतील, पेस्ट्री असेल, कॅडबरीज असेल, मी भरपूर खायचो. व्यायाम तर भरपूर मी करायचोच, मला त्याचा त्रास तर काही नव्हताच. पण एक दिवशी मी स्वतःहून ठरवलं की मी लोकांना जर सांगतोय की व्यसन सोडा, मला काही व्यसन नाहीये, पण तू एवढी स्वतः साखर खातो बाबा, तू सोडून तर दाखव. साखर म्हणजे माझा जीव की प्राण होता. मग एक दिवशी मी ठरवलं
की मला माझी साखर 100% सोडून द्यायची आहे. कोणी मला सांगितलं नाही, मी स्वतःच ठरवलं. आणि साखर, पेस्ट्री, कॅडबरी, सगळे साखरेपासून पदार्थ जे मिठाई बनतात ते सगळेचे सगळे मी सोडलं. आणि जेव्हा सोडलं ना, लोकांनी माझी जास्त परीक्षा बघितली. एखादी कुठलीही गोष्ट किंवा व्यसन जर तुम्ही सोडलं ना, तुमचे दोस्त तुमची परीक्षा घेत असतात. मुद्दाम माझ्यासमोर गुलाबजामुनची वाटी, मुद्दाम माझ्यासमोर एखादं पेस्ट्री, कॅडबरी. पण एकदा मी ठरवलं नाही, निर्णय घेतला ना, मला खायचं नाही. त्यावेळेस मला माहिती नव्हतं की साखर सोडल्याने एवढा मोठा परिणाम, एवढा मोठा सुंदर परिणाम माझ्या शरीरावरती होणार. हे सुंदर, हे शरीर, ही त्वचा, ही पुन्हा एकदम लहान बाळासारखी तरुण होणार. माझं वय 43 आहे, पण हे 43व्या वर्षी सुद्धा तुम्हाला वाटो किंवा न वाटो, पण मला मात्र असं कधीच वाटत नाही की मी 43 वर्षाचा आहे. मला मी 25 वर्षाचा तरुण असल्यासारखा एकदम उत्साहवर्धक आणि कंटिन्यू रोज 10-10 किलोमीटर मी चालतो, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. मी दिवसभर कामात असतो, दिवसभर खेळत असतो, दिवसभर उत्साही असतो. का बरं? मेन कारण आहे माझी जीवनशैली आणि साखर सोडणं. मग साखरेच्या ऐवजी काय, मी ते सगळं सांगणार आहे. पण पहिल्यांदा साखर, पेस्ट्री, कोल्ड्रिंक्स किंवा या सगळ्या बिस्किट आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आईस्क्रीम यासारखे पदार्थ घरात आणायलाच नाही पाहिजे. मी तर 100% सोडून दिलं. मी कोणावरती जबरदस्ती केलेली नाही. माझ्या घरातले लोक कधीतरी येतात, खातात, लहान पिल्लू खातात, पण मी माझं स्वतःच सांगतो. आता हे कशामुळे, तर मी डायरेक्टली प्रत्येक गोष्टीचे पुरावेच तुम्हाला सांगणार आहे. मी डायरेक्टली तुम्हाला एक एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की केंद्र सरकार जे आहे आपलं, या केंद्र सरकारने आता एक निर्णय घेतला. मी मुद्दाम ते लिहून ठेवलेले. कसला निर्णय घेतला, तर साखरेच्या पाकिटावरती जसं सिगरेटच्या पाकिटावरती लिहिलेलं असतं डेंजरस टू युअर हेल्थ, इंजुरियस टू युअर हेल्थ, तसा आता इथून पुढं, आता कधी ते अप्लाय करतात ते मला माहिती नाही, पण त्यांनी निर्णय घेतला लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये हे पारित केलं की साखरेच्या पाकिटावरती सुद्धा इथून पुढं डेंजरस टू युअर हेल्थ लिहायचं आणि प्रत्येकाला साखर किती खतरनाक आहे शरीरासाठी ते ओळख करून द्यायची. बाकीच्या मनातल्या शंका सोडाव, नाही मौलीजी साखर पाहिजे, काय पाहिजे, मी सगळे एक एक गोष्ट क्लिअर करणार. आता केंद्र सरकारने असं कशामुळे केलं, तुम्ही फक्त आत्ताच्या या क्षणात राहा, पुढचा विचार करू नका. तुमचं अगोदरचं जे ज्ञान आहे ना, खूप नॉलेजेबल लोक आहे सगळे, ते बाजूला सोडा आणि माझ्या सोबत राहा. कशामुळे हे त्यांनी केलं, तर भारत सध्याला जगातली मधुमेहाची म्हणजे डायबिटीसची राजधानी झालेला आहे. सध्याला भारतामध्ये, मी आकडेवारी सुद्धा लिहून ठेवलेली, उगीच पोकळ हवेत गप्पा मारत नाही, 255 लाख टन साखर एका वर्षात भारतीय लोक वापरतात. 255 लाख टन साखर एका वर्षात आपण वापरतोय. आणि हे कधीपासूनच आहे, हे मागच्या 30-40 वर्षात वाढलेलं आहे. 255 लाख टन, याचा अर्थ काय, 255 वरती 8 शून्य ठेवा, इतकी साखर भारतात आपण वापरतो. त्यातली 80 लाख टन साखर ही घराघरामध्ये किचनमध्ये वापरतात आणि 175 लाख टन साखर ही मिठाई, शीतपेय आणि औद्योगिक क्षेत्रात वापरतात. बघा तुम्ही. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या 3 ते 5 वर्षामध्ये भारतीय लोकांनी आपण हे उद्दिष्ट ठेवूयात की 40% साखर कमी वापरायला पाहिजे. कशामुळे, तर 5 भारतीयांपैकी, आणि ही सगळी आकडेवारी जी मी तुम्हाला लिहून सांगतोय ना, ही मी चेक करून तुम्हाला सांगतोय. तुम्ही सुद्धा गुगलवर चेक करू शकता. सध्याला भारतामध्ये 5 पैकी एका भारतीय माणसाला मधुमेह म्हणजे डायबिटीस झालेला आहे. 5 पैकी एकाला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे आणि 8-10 पैकी एकाला कुठल्या तरी हृदयाचा त्रास आहे. म्हणजे तसं जर बघायला गेलं, हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह 5 पैकी 2 ते 3 लोकांना आहे सध्याला, त्याचा त्रास होतोय सध्याला. बघा तुम्ही. मग पहिले कशामुळे नव्हता माऊलीजी हा त्रास, तर हे जे मी आज सांगतोय
हे जे अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आज सांगतंय, हे जे आज निर्णय घेत आहेत, लक्षपूर्वक ऐका, हे ऑलरेडी भारतीय जीवनशैलीत वापर करत होते, म्हणून भारतातील लोक आजारी पडत नव्हते. आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये साखर आणि साखरेचे पदार्थ कंटिन्यू ठेवलेले आहेत. आणि साखर ही सगळ्यात मोठं विष आहे, पण आपल्याला ते कळत नाही. का कळत नाही? कारण ते एका झटक्यात मारत नाही. मग ते एका झटक्यात मारत नाही, मग ते सायलेंट किलर आहे. ते हळूहळू हळूहळू तुमच्या शरीराला मारतं. म्हणून पहिले बघा, भारतामध्ये साखर कधी खायचे? सणासुदीला गोडधोड होतं की नव्हतं? मला उत्तर देत राहा, माझ्यासोबत बोलत राहा. रोज साखर कधी खायचे का? कधी व्हायची भारतात साखर? सणासुदीला भारतात साखर तयार व्हायची, बरोबर आहे. गोडधोड कधी व्हायचं? कुठलं चांगलं काही झालं, लग्न कार्य असेल, मंगल कार्य असेल, आणि ते सुद्धा गोडधोड कसं? बाजारातल्या मिठायाने बुंदी तयार करायचो आपण, शिरा तयार करायचो आपण, ओरिजिनल खव्यापासून गुलाबजामुन तयार करायचो आपण. पुरणपोळी असायची बघा, पुरणपोळी होती, खव्याची पोळी होती. म्हणजे घरात तयार करायचो, ते सुद्धा कधी? सणासुदीला. आता मात्र जर तुम्ही बघितलं तर आता मात्र रोज मिठाया, रोज आईस्क्रीम, रोज बिस्किट, रोज पेस्ट्री आणि रोज साखर असलेले भरमसाठ पदार्थ घरात आहे का नाहीये? तुम्ही सांगा मला. आणि त्याच्यासोबत काय? जेवण चुकीचं, फास्ट फूड खातोय, व्यायाम नाहीये, तणाव घेत चाललो, आणि याच्यामुळे काय होतं? आपल्या शरीरातली, आपल्या रक्तातली साखर वाढते, इन्शुलिनचं बॅलन्स बिघडतं, आणि म्हणून साखर 80 ते 120च्या दरम्यानच पाहिजे. पण आता या साखरेमुळे नेमकं झालं काय आणि कशात किती साखर असते? मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी तुम्ही समजा एक कोल्ड्रिंकचा एक छोटासा ग्लास, प्लास्टिकचा ग्लास असतो ना, एक ग्लास कोल्ड्रिंक जर तुम्ही घेतली, 150-200 ml जर कोल्ड्रिंक घेतली, तर एका कोल्ड्रिंकच्या त्या ग्लासमध्ये साखरेचे जवळपास 14 चमचे साखर असते. याच्यातलं काहीच माझ्या मनाची आकडेवारी नाही. मी काय सांगतोय ऐका. अमेरिकन हार्ट असोसिएशन, काय? अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी सांगितलेलं आहे, ज्यांचे नियम आपण आता सध्याला डायबिटीसाठी, बीपी साठी फॉलो करतो, की माणसाच्या शरीरामध्ये, नीट ऐका, माणसाच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त एका दिवसात 24 ग्रॅम साखर जायला पाहिजे. ते सुद्धा कोणते माणसं? नियमित व्यायाम करणारे माणसं, बरोबर आहे. नियमित व्यायाम करणारे माणसं. किती? 24 ग्रॅम साखर जायला पाहिजे. पण जर कोल्ड्रिंकचा एक ग्लास घेतला तर 16 पुड्या साखरेच्या येतात, म्हणजे त्याच्यामध्ये 39 ग्रॅम, एका ग्लासमध्ये कोल्ड्रिंकच्या 39 ग्रॅम साखर असते, आणि 140 कॅलरीज त्याच्यामध्ये असतात, एका थम्सअप किंवा कोक किंवा त्या पेप्सीमध्ये. विचार करा, आपल्याला घ्यायचे दिवसातून 24. एकदा एक कोक एवढाच पिला, झालं, 39 ग्रॅम साखर गेली आणि 140 कॅलरी तुमच्या शरीरात गेल्या. बाजारात हे वेगवेगळे सोडे मिळतात बघा, ज्याच्यामध्ये तयार केलेली पॅकिंग साखर असते, किंवा ते बर्फाचे गोळे आपण खातो, बर्फाचे खातो, आईस कॅन्डी खातो. 44 ग्रॅम साखर त्याच्यामध्ये असते, 44 ग्रॅम, आणि 160 कॅलरी त्याच्यामध्ये असते. बघा तुम्ही. गाजर हलवा जर वाटीभर खाल्ला ना तर 27 ग्रॅम साखर त्याच्यात जाते. एक गुलाबजामुन जर तुम्ही खाल्ला, एक गुलाबजामुन, तर 16 ते 18 ग्रॅम साखर जाते. आणि ही जास्तीची तयार झालेली साखरेमुळे काय होतं? तुम्ही शब्द लिहून घ्या, सर्च करा वाटल्यास गुगलवरती. शरीरात एक केमिकल निर्माण होतं, त्या केमिकलचं नाव आहे GLYOXAL. काय? GLYOXAL म्हणजे ग्लायक्सॉल. शरीर काय करतं? ग्लायक्सॉल तयार करतं, आणि हे ग्लायक्सॉल शरीरात कफ निर्माण करतं.
हे ग्लायक्सॉल रक्ताचा गुणधर्म असा बनवतं की त्याच्यात पू निर्माण होतो आणि याच्यामुळे फुफ्फुस खराब होतात. लहान मुलांना जी कंटिन्यू सर्दी असते ती याच्यामुळेच असते की तुमचे फास्ट फूड आणि कोल्ड्रिंक्स वाढलेलं आहे, व्यायाम कमी झालेला आहे. हे ग्लायक्सॉल पेशींसाठी खतरनाक आहे आणि या ग्लायक्सॉलनी सगळ्यात महत्वाचं आहे का, एचबी तुमचं कमी होतं. कसं कमी होतं मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. या ग्लायक्सॉलनी किडनी डॅमेज होतं, त्याचं जे नको असलेलं प्रोटीन आहे ते वाढतं, त्याचं क्रिटेनिन तुमचं जे आहे ते वाढतं आणि या ग्लायक्सॉलनी गॅस्ट्रिक इरिटेशन होत असतं. मग माऊली आम्ही साखर नाही, आम्ही ते सॅक्रिन टाकतो, म्हणजे ते असते ना एवढी डबी ते, अरे ते सॅक्रिन तर घरात असेल तर फेकून द्या, कारण ते साखरेपेक्षा कितीतरी पट खतरनाक आहेत, हे लक्षात ठेवा. मग आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हे याच्यामुळे नेमकं काय होतं मी सगळं सांगतो. गुळ घ्यायचा, साखर घ्यायचा, मी सगळं सांगणार तुम्हाला. तुम्ही फक्त आत्ताच्या या क्षणात राहा. जे लोक मला पुढचे प्रश्न विचारत आहेत ना, गुळ घेतलाच चालेल का, मग साखर कशात काय आहे, तुम्ही पुढे पळू नका. तुम्ही सध्याला ग्लायक्सॉल सोबत राहा. आता ही जास्तीची घेतलेली जी साखर आहे ना, अगदी तुम्हाला शरीरात नीट आहे का, कुठे जरी जळजळ होत असेल, आग होत असेल शरीरात, हे होतं साखरेमुळे, जास्तीच्या साखरेमुळे. आणि शरीरात कुठेही आग निर्माण होणं, ऍसिडिटी निर्माण होणं, तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होणं किंवा तुम्हाला दुखणं, याचा अर्थ शरीरात रोगांची निर्मिती व्हायला सुरुवात होणार आहे. संधिवाताचा त्रास, अंगाला सूज येणं, पायाला सूज येणं, लिव्हरवरती सूज येणं. अरे तुम्ही गोळ्या घेण्याच्या ऐवजी पहिल्यांदा तुम्ही साखर सोडून द्या आणि नैसर्गिक जेवण जर तुम्ही सुरुवात केली ना, आपोआप ते कमी होतं काही दिवसाच्या. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षपूर्वक आहे का, अगदी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे आजार येतात बघा. आता हे जे आजार तुम्हाला येतात ना, हे आजार सुद्धा अगदी कुठले आजार, झटके, मिरगीचे झटके असतात, फिट्सचा त्रास आहे. हे मिरगीचा त्रास, तोंडातून रक्त येतं, पांढरट ते फेस येतो, हे मिरगीचं सुद्धा आजार. माझ्याकडे असे अनेक पेशंट आलेले आहेत आणि मी जे सांगतोय ना एवढं कॉन्फिडेंटली का सांगतोय, 2002 पासून ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत या क्षणापर्यंत जवळपास 2 कोटीपेक्षाही जास्त साधक माझ्यासोबत जोडलेले आहेत. हजारो साधक आपल्या चैतन्य वनात येऊन मी जे सांगतोय त्याचा अनुभव घेऊन, स्वास्थ्य घेऊन इथून गेलेले आहेत. मी जे सांगतोय ते माझ्या स्वतःचा अनुभव आहे आणि म्हणून मी तुमच्या डोळ्यात बघून सांगतोय की तू विश्वास ठेवण्याची गरज नाही, शंका घे माझ्यावरती. मी जे सांगतोय ते लिहून ठेव, मी जे सांगतोय ते गुगलवर सर्च कर, म्हणजे तुम्हाला कळेल की जे माऊली जे सांगतायत ते 100% बरोबर आहे. असे अनेक फिट्सचे पेशंटला मी फक्त सांगितलं साखर, फास्ट फूड, बाहेरचे पदार्थ 100% सोडून दे आणि आपला ज्ञानयोग गोपाळकाला, म्हणजे जवळपास जेवणामधलं 70% कच्च्या भाज्या 5 प्रकारच्या आणि 3 रंगाच्या सुरुवात कर. ज्ञानयोग गोपाळकाला खाल्ल्याने, प्राणायाम ध्यान नियमितपणे केल्याने, नैसर्गिक आहार आणि नैसर्गिक जीवन ठेवल्याने आपोआप त्यांचे मिरगीचे झटके कमी झाले. जे मिरगीचे झटके जर तुम्हाला आले, जर तुम्हाला फिटचा त्रास झाला, तर दवाखान्यात तुम्हाला गार्डिनल नावाचं औषध देतात आणि गार्डिनल नावाच्या औषधामुळे किडनी खराब होते. हे सगळे त्रास कमी करण्यासाठी नैसर्गिक जेवण, नैसर्गिक राहणीमान, नैसर्गिक मन, हसत खेळत नाचत गात आनंदात राहणं इतकंच महत्वाचं, दुसरं काहीच नाही पाहिजे. आणि त्यासाठी जर तुम्हाला स्वास्थ्य पाहिजे असेल तर नंबर 1, तुमच्या जेवणातली साखर काढून टाका. तुमच्या जीवनातली साखर काढून टाका. जर तुम्ही साखर काढून टाकली तरच तुमचं जीवन खरं गोड होईल. माऊली आम्ही खडी साखर वापरतो, नाही वापरायची. आम्ही सॅक्रिन वापरतो, नाही वापरायची. आणि माझ्यातला बदल बघा तुम्ही. माऊली जे आम्ही गुळ वापरतो, पण तो गुळ पिवळा असेल तर नाही. साखरेच्या ऐवजी जर वापरायचाच असेल तुम्हाला तर काळा गुळ महाग असतो, पण तो तुम्ही वापरू शकता कधीतरी. नाही तर साखर खाणारे लोक काय करतात माहितीये का, एकदा साखर सोडली म्हणजे कुणावरती तरी उपकार केले आणि रोज भरमसाठ गुळ खातात. आणि मी जी आज माहिती सांगणार आहे ना, ही माहिती तुम्हाला कधीच कुठेच ऐकलेली नसेल. ती माहिती आता इथून पुढे मी तुम्हाला सांगणार. आणि यासाठी आहे ना,
प्लीज तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय, सकाळी सकाळी जे तुम्ही चहा आणि कॉफी घेतात ती पहिल्यांदा 100% बंद करा. चहा आणि कॉफी का सोडायची याच्यावरती माझं वेगळं 4 तासाचं लेक्चर आहे. त्याच्यात काय काय असतं ते केव्हा आलं, भारतात केव्हा आलं, कुणी आणलं, कसा प्रचार केला, कसा त्याचं सगळीकडे पसरवलं, आणि आज घराघरामध्ये बस चहाशिवाय तुम्हाला जमत नाही. मग त्याच्यात नाटकं नाही, आम्ही डिकासिन घेतो, काळा चहा घेतो, नाही आम्ही लेमन टी घेतो. अरे ते सगळं सोड. का बरं? कारण या चहामध्ये तुम्ही बघा, तुम्ही खरंच बघा, नाही सकाळी सकाळी तरतरी येण्यासाठी आम्हाला काहीतरी ते पाहिजे असतं. अरे तरतरी येण्यासाठी कुत्रं सुद्धा चहा घेत नाही, गाढव चहा घेत नाही, बैल चहा घेत नाही, झुरळ चहा घेत नाही, डुक्कर चहा घेत नाही, म्हैस सुद्धा चहा घेत नाही. जगातला 84 लक्षपैकी कुठलाच प्राणी चहा घेत नाही, कॉफी घेत नाही, तरी सुद्धा ते चांगलंच राहतं ना. मला नाही आठवत मी माझ्या 30 वर्षामध्ये मागच्या कधी चहा कॉफी घेतलेलं. अरे मी जे सांगतोय ना ते डोकं लावू नका, ते करा. कारण आपल्या शिबिराच्या माध्यमातून ज्यांना व्हर्टिगोचा त्रास होता, चक्कर यायची, तो बरा झालेला आहे. ज्यांचा संधिवात होता तो बरा झालेला आहे. आपल्या शिबिरात आल्याच्या नंतर ज्यांना मायग्रेनचा त्रास होता तो बरा झालेला आहे. ज्यांना डोळ्याचे त्रास होते ते कमी झालेले आहेत. ज्या लोकांना वजन वाढलेलं होतं त्यांचं नॉर्मल झालेलं आहे, ते सुद्धा नैसर्गिक पद्धतीने. ज्या लोकांना संधिवात असेल, थायरॉइडचा त्रास होता तो बरा झालेला आहे. चेहऱ्यावरती सुरकुत्या यायच्या, ते तरुण दिसत आहेत. हे कशामुळे? मी जे सांगतोय ना ते कारण आहे त्याचं काहीतरी. जगातला कुठलाच प्राणी चहा कॉफी घेत नाही, तरी सुद्धा आपल्यापेक्षा जास्त तरतरीत असतात, व्यायाम करत असतात. शरीरात ज्या वेळेला घाण निर्माण होईल ना त्यावेळेला हे शरीर म्हणजे काय, ऍडव्हान्स ग्लायकोजन एंड प्रॉडक्ट निर्माण करतं. आणि हे जे ऍडव्हान्स ग्लायकोजन एंड प्रॉडक्ट आहे, लक्षपूर्वक आहे का, हे मेन कशामुळे होतं? साखरेमुळे निर्माण होत असतं. आता त्याच्या अगोदर आपल्याला हे बघायचंय की साखर नेमकी निर्माण कशी होते. साखर निर्माण कशी होते आता मी तुम्हाला ते सांगणार. आता लक्षपूर्वक आहे का. आणि मग जो मेन मुद्दा आहे आपला एजीएसचा, एजीचा, त्याचा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की एजेस कमी झालं की आपलं एज कसं करून दिसतं हे मी तुम्हाला नंतर सांगणार. त्याच्या अगोदर तुम्ही मला बघा, सांगा की साखर का बरं कमी झाली पाहिजे, साखर निर्माण कशी होते ते बघूयात. साखरेत आणि गुळात खूप मोठा फरक आहे. काळा गुळ चालेल पण साखर का बरं नाही वापरायला पाहिजे, साखर शरीरासाठी का हानिकारक आहे, आणि भारतात पहिले साखर वापरायचे नाही. मग गोड, ते खजूर खायचे, ते खारीक खायचे, ते ड्रायफ्रुट्स खायचे भारतातले लोक, ते मध घ्यायचे भारतातले लोक. त्याच्यात आहे ना गोड. आता तुम्ही बघा साखर निर्माण कशी होते बघू. चला तुम्ही सांगा मला, साखर कशापासून निर्माण होते? बोलो बोलो जल्दी बोलो. ऊसापासून. राईट, ऊसाच्या रसापासून साखर निर्माण होते. आता तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की कुणाचं जरी ऑपरेशन जर करायचं असेल ना तर ते ऑपरेशन करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कुठलाही जगातला डॉक्टर असेल तो तुम्हाला शुगर टेस्ट करायला लावतो. बघा अनेक लोक अनुभव लिहित आहेत की त्यांचं बीपी नॉर्मल झालं, त्यांचं डायबिटीस नॉर्मल झाला, त्यांचा थायरॉइड गेला शिबिराच्या माध्यमातून. तुम्ही अनुभव लिहित राहा तुमचे, म्हणजे इतरांना सुद्धा उत्साह बरोबर येईल की यस माऊलीजी जे सांगतायत ते बरोबर सांगतायत. त्यांची एक्स्ट्राची चरबी कमी झाली. आणि हे कशामुळे झालं ते पण मी तुम्हाला सांगणार. तर आता तुम्ही एकदा डॉक्टरला विचारा, डॉक्टर साहेबांना विचारा की तुम्ही नेहमी कुठलंही ऑपरेशन करायचं असेल तर अगोदर शुगरची टेस्ट का करतात. आणि शुगर जर जास्त असेल तर तुम्हाला ऑपरेशन आपण नंतर करूयात, अगोदर तुम्ही शुगर नॉर्मल करा असं सांगतात. आता अनेक लोकांचे प्रश्न सुरू झाले, मग ग्लुकोज कसं मिळेल, काय होईल, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मनात शंका आणू नका. आज एकही शंका तुम्हाला राहणार नाही. शुगर नॉर्मल झाल्याशिवाय ऑपरेशन करत नाही. का बरं? कारण साखर जर रक्तात जास्त असेल
तर रक्ताचा गुणधर्म असा असतो की ते रक्त शरीरात कफ निर्माण करतं. बघा पू असतो ना, जखम झाल्याच्या नंतर पू येतो, ते रक्ताचा गुणधर्म असा असतो की त्या टाईपचे घटक, त्या पू सारखे घटक ते शरीर निर्माण करतं. म्हणजे जर तुमचं ऑपरेशन झालं, तुमची साखर जर जास्त असेल आणि जर ऑपरेशनच्या नंतर टाके शिवले तर ते टाके सडू शकतात. तो हात कापावा लागेल, तो पाय कापावा लागेल, तुम्हाला गँग्रीन होऊ शकतं. म्हणून साखर रक्तातली कमी पाहिजे. का बरं? कारण रक्तात साखर वाढली की त्याचा गुणधर्म बदलून जातो. शरीरासाठी अनावश्यक जे घटक आहेत ना ते बाहेर टाकून देतं. बघा अनेक लोक लिहित आहेत की बीपीच्या गोळ्या 5 वर्षापासून दूर झाल्या, घेतल्याच नाही. आहे, खूप सारे लोक आहेत. तुमचे अनुभव सुद्धा मी तुम्हाला शेअर करायला लावणार. मग आता हे कशामुळे होतं? तर साखरेमध्ये इतके 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 वेगवेगळे केमिकल्स वापरलेले की ते अत्यंत घातक आहे. तुम्ही साखरेच्या कारखान्याजवळून जाचाला, घाणेरडा वास येतो की नाही येत? येतो की नाही येत? कशामुळे येतो? आता लक्षपूर्वक बघा, ऐका लक्षपूर्वक. साखरेचे जेवढे पदार्थ आहेत, साखर निर्माण कशी होते हे ऐकलं की तुम्ही बरोबर सोडताल. साखरेच्या ऐवजी तुम्ही काळा गुळ वापरू शकता. साखर कशी निर्माण होते? ऊसाच्या रसापासून. आता हा ऊसाचा रस तुम्ही ताजा ताजा प्या, छान लागतो. पण हाच ऊसाचा रस जर का समजा तुम्ही त्या दुकानातून घरी आणला तर घरी येईपर्यंत त्याचा रंग सांगा काळसर झालेला असतो की नाही? किती वेळात? एक 15 ते 20 मिनिटात. आता त्याच्यात अजून जास्त जर वेळ झाला तर त्या ऊसाच्या रसाचा वास येतो, तो पिऊ शकत नाही. कशामुळे? तर साखर निर्माण होती ती ऊसाच्या रसापासून. पण ऊसाचा रस जर जास्त वेळ ठेवला तर त्याच्यात बॅक्टेरिया निर्माण व्हायला सुरुवात होते, जंतू निर्माण होतात. तुम्ही सगळं अनुभवलेलं आहे की नाही? काळासर पडतो की नाही? मग त्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी, त्या जंतूंना मारण्यासाठी साखर तयार करताना फॉर्मॅल्डिहाइड हे केमिकल मिक्स करतात. लिहून घ्या, ही प्रत्येक गोष्ट तुम्ही सर्च करा नंतर गुगलवर. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. काय मिक्स करतात? बॅक्टेरिया मारण्यासाठी त्यांच्यात काय, दर 8 तासाला साखर तयार होईपर्यंत दर 8 तासाला फॉर्मॅल्डिहाइड मिक्स करतात. FORMALDEHYDE फॉर्मॅल्डिहाइड मिक्स करतात. आता हे फॉर्मॅल्डिहाइड किती मिक्स करतात? तर 1000 लिटर ऊसाच्या रसामध्ये 68 किलो फॉर्मॅल्डिहाइड मिक्स करतात. कळतंय का? सांगा मला. 1000 लिटर रसामध्ये ऊसाच्या 68 किलो फॉर्मॅल्डिहाइड दर 8 तासांनी मिक्स करतात. कशासाठी मिक्स करतात ते सांगा? बॅक्टेरिया, जे जंतू निर्माण होत आहेत ते काढून टाकण्यासाठी. पण आता हे फॉर्मॅल्डिहाइड जे आहे ना, हे फॉर्मॅल्डिहाइड काय आहे? हे एवढं खतरनाक केमिकल आहे की हे फॉर्मॅल्डिहाइड जर तुमच्या समोर ठेवलं तर नुसतं इथे फॉर्मॅल्डिहाइड ठेवा आणि नुसतं तिथं थांबा, काही मिनिटाच्या आत तुमच्या डोळ्यांमधून पाणी यायला सुरुवात होते. ज्यांचं सायन्स होतं बघा, ज्यांचं बायोलॉजी होतं, 12वी मध्ये बघा आपण ते बेडूक कापलेले होते, गांडूळ डिसेक्शन केलेलं होतं. पण ते बेडूक आणि गांडूळ ज्या, लक्षपूर्वक आहे का, ज्या पाण्यात ठेवलेले असतात खराब होणे म्हणून, ते पाणी असतं फॉर्मॅलिनचं पाणी असतं. कशाचं पाणी असतं सांगा? फॉर्मॅलिन. आता हे फॉर्मॅलिन तुम्ही जर बघितलं, त्या पाण्याचा वास जर तुम्ही घेतला ना तर तुम्हाला एकदम असं कसं तरी होईल, जीव गुदमारल्यासारखं होईल, किंवा तुम्हाला तुमच्या डोळ्यांमधून पाणी येईल.
आता जर तुम्ही चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल या फॉर्मॅल्डिहाइडचा गुणधर्म काय आहे. फॉर्मॅल्डिहाइड कार्सिनोजेन आहे. बोला, कार्सिनोजेन. CARSINOGEN, कार्सिनोजेन. कार्सिनोजेन म्हणजे काय? या फॉर्मॅल्डिहाइडचा गुणधर्मच आहे की हे कॅन्सर निर्माण करतं. नंबर 1, हे त्वचा विकार निर्माण करतं. हे किडनी खराब करतं. हे केसांचे आजार निर्माण करतं. मग बॅक्टेरिया मारून झाले, फॉर्मॅल्डिहाइड त्याच्यात टाकलं की मग दुसरी प्रोसेस काय असते ते साखरेची, त्याचं डिकलरेशन करतात. म्हणजे ती साखर पांढरी शुभ्र व्हायला पाहिजे. आणि ती डिकलरेशन करण्यासाठी लिहून घ्या तुम्ही, ती साखर पांढरी झाली पाहिजे याच्यासाठी डिकलरेशन करता P2O5 हे केमिकल वापरतात. P2O5 म्हणजे काय? फॉस्फरस पेंटॉक्साइड. काय वापरतात? फॉस्फरस पेंटॉक्साइड. आता हे फॉस्फरस पेंटॉक्साइड काय आहे? हे फॉस्फरस पेंटॉक्साइड उंदीर मारण्याचं औषध आहे. उंदीर मारण्याचं औषध. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेने व्हिएतनाम मधल्या लोकांना मारण्याकरता हे P2O5 म्हणजे फॉस्फरस पेंटॉक्साइड वापरलं होतं. या फॉस्फरस पेंटॉक्साइडचा इफेक्ट कमी करण्यासाठी मग काय करतात? सल्फर डायऑक्साईड वापरतात. फॉस्फरिक ऍसिड वापरतात. त्याच्यामुळे तो घाण वास येतो. सल्फर डायऑक्साईड म्हणजे मला असं वाटतं SO2 का बहुतेक, मी काही एवढं आता माझ्या लक्षात नाहीये, ते वापरतात. आणि आता या सगळ्या केमिकलच्या अति वापरामुळे नेमकं काय होतं? हे जेवढे केमिकल आपल्या शरीरात त्या साखरेसोबत जातात याच्यामुळे नेमकं काय होतं? या सगळ्या साखरेच्या या पदार्थांमुळे तुम्हाला अनेक आजार होतात. पहिले होतं जळजळ, मग येते अंगाला सूज, मेंदूला सूज, झटके येणं, बहुतेक सगळे त्रास हे इथूनच सुरुवात होतात. कशामुळे? तर याच्यामुळे AGS वाढतं. AGS. आता आपण बघूयात AGSचं काय आहे. अगदी तुम्ही जे आईस्क्रीम खातात ते आईस्क्रीमचं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे सगळं अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या आकडेवारी बरं का. आईस्क्रीम जे तुम्ही घरी तयार करा आईस्क्रीम, काही प्रॉब्लेम नाही. पण जर का समजा तुम्ही अगदी व्हॅनिला आईस्क्रीम समजा खाता, पण हे व्हॅनिला आईस्क्रीम जे ना, व्हॅनिला जे कंपन्या तयार करतात व्हॅनिला, हे काय करतं? ते कोल्टारपासून फायब्रोनॉल तयार करतं. कोल्टार म्हणजे डांबर, डांबरापासून फायब्रोनॉल तयार करतं. फायब्रोनॉल नंतर हॅनिलीन तयार करतं. आणि ते हॅनिलीन जे तयार करतं फायब्रोनॉल, हे मारायचं औषध आहे बघा. डोक्यातलं जे आहे ते मारायचं औषध आहे. म्हणजे साधं व्हॅनिला आईस्क्रीम जे खाणारे लोक आहेत बाजारातले, ते की व्हॅनिला स्टिक ओरिजिनल जी नैसर्गिक असते झाडांची ती वापरत नाही, कारण ती 4 लाख रुपये किलो असते. ती कशाला वापरतील ते? मग ते कोल्टारपासून फायब्रोनॉल तयार करतात जे मारायचं औषध आहे. त्याच्यापासून हॅनिलीन होतं आणि हॅनिलीनमुळे काय होतं? तुम्हाला ते व्हॅनिलाची टेस्ट लागते. हे नैसर्गिक नाहीये. हे जे केमिकल वापरतात ना वेगवेगळ्या आईस्क्रीम मध्ये, याच्यामुळे ल्युकेमिया होतं, याच्यामुळे ब्लड कॅन्सर होतं. लक्षात घ्या, तुमचं जठर कॅन्सरसाठी, तुमचं जठर केमिकलसाठी तयार झालेलं नाहीये. त्यासाठी आपलं महाराष्ट्रीयन जेवण हे सगळ्यात बेस्ट आहे. आज बघा कुठले आजार वाढलेले. पार्किन्सनचा आजार वाढलेला आहे, कंटिन्यू शरीर हालतच राहत. पॅरालिसिस वाढलेला आहे, अल्झायमर वाढलेला आहे, मेंदूचा त्रास होतोय, डायबिटीज, BP. का बरं? हे कशामुळे होतंय? हे सगळं हे केमिकल जे मध्ये जात आहेत ना, हे त्याच्यामुळे होतं. आणि तुम्हाला काय वाटलं? आम्ही तर लहानपणापासून साखर खातोय माऊली, आम्हाला कसं काय परिणाम झाला नाही? अरे बाबा, तू लहानपणापासून खातोय, परिणाम झाला नाही असं तू म्हणू शकत नाही. कशामुळे? कारण हे सायलेंट किलर आहे. हे हळूहळू याचा परिणाम होतो. आणि म्हणून तुम्ही बघा आज किती कमी वयात, आत्ता एक पेपरमध्ये बातमी होती, 22व्या वर्षाच्या त्या एका IAS 22व्या वर्षाच्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला, म्हणजे त्याला नुकताच जॉब लागला, त्याला हार्ट अटॅक आला. 25 वर्षाच्या मुलांना ब्लड प्रेशर येते.
लहान लहान लेकरांना चष्मे लागतात, लहान लहान लेकरांना पार्किन्सन्स होऊ लागलेला आहे, लहान लहान लेकरांना कंटिन्यू सर्दी होऊ लागलेली. हे कशामुळे आहे माहितीये का? हे फक्त तुम्ही जे पॅकिंग फूड खातायत, तुम्ही जे बाहेरचं सारखं सारखं हॉटेलमधलं जेवण करतायत, तुम्ही जे सारखं सारखं ते साखरेचे गोड पदार्थ खातायत, त्याच्यामुळे हे होतं. तुम्ही जे चायनीज खातायत त्याच्यामुळे होतं. आणि याच्या प्रत्येक गोष्टीचा मी पुरावा आणलेला आहे. अगदी तुम्हाला हॉटेलमधलं खायचं असेल, चायनीज खायचं असेल ना, त्याच्यात त्यांना सांगा की अजिनोमोटो टाकू नको. हे अजिनोमोटो म्हणजे काय? MSG. हे MSG म्हणजे काय? मोनोसोडियम ग्लुकॅमेट. आणि मोनोसोडियम ग्लुकॅमेट असं आहे की त्याच्यामुळे कॅन्सर होतो. त्याला तर नावच दिलेलं आहे की आजकालच्या लेकरांना जे नावं दिलेले आहेत ना पॅकिंग फूडमुळे, याला नावच दिलेलं या रोगाला. कुठलं? चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम असं म्हणतात. चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम असं होतं. कशामुळे? कारण लक्षात घ्या, तुमचं शरीर, मी मागचा सत्संग जर बघितला नसेल तर एकदा बघून घ्या, तुमचं शरीर कंटिन्यू सहन करतं, तुम्ही त्याच्यावर अत्याचार करत राहतात. ते ताकद शरीराला तुम्हाला तरी सुद्धा ताकद देतं, शरीर तुम्हाला सहन करतं. पण जेव्हा शरीराची सहनशक्ती संपते, जेव्हा तुम्ही खूप अति होतं आणि मग अति झालं की वेगवेगळे रोग निर्माण होतात. डायबिटीस असो, टाईप 2 डायबिटीस असो, हे कशाचे परिणाम आहे? अनैसर्गिक जेवण, अनैसर्गिक राहणीमान, सतत तणावात राहणं आणि पॅकिंग फूड, चायनीज फूड, फ्राय फूड हे कंटिन्यू खाणं आणि गोड पदार्थ खाणं, याचा तो परिणाम आहे. मी तुम्हाला माझे देखील फोटो दाखवले, माझ्यात स्वतःतलं परिवर्तन दाखवलं. मग आता बघूयात AGE कडे आता आपण वळूयात आणि त्याच्यानंतर मग मी पुढचं सांगतो. आला. येस, सिग्नल गेले होते बघा. सिग्नल गेले की हे असं होतं. तर हा ऐका आता. तर हे जे AGE आहे, हे AGE मी सुरुवातीलाच काय सांगितलं? टेस्ट आणि वेस्ट याच्यात अडकल्याचा परिणाम, जीवनशैली चुकीचा असल्याचा परिणाम, याच्यामुळे ते तयार होत असतं. आता हे जे AGE आहे, AGE म्हणजे काय? ऐका, तुम्ही जे काही जेवण करतात, मला कुणीतरी मला विचारलं होतं आणि हे जे बाकीचे लोक कॉमेंट करतायत ना वेगवेगळ्या सरकारचे, हे कॉमेंट करू नका. कैलासजी, तुम्ही फक्त स्वतःमध्ये बदल करा. माऊली, सरकारशी चर्चा करा, ह्या पुढाऱ्याला कळत नाही का, त्या पुढाऱ्याला कळत नाही का, त्याची चर्चा आपण सगळे मिळून करूयात नंतर. याच्यातही राजकारण आणू नका. आता सध्याला मला स्वतःला काय परिवर्तन करायचं एवढं बघा. तुमच्या स्वतःमध्ये परिवर्तन करा, मग आपण सगळेजण मिळून सगळ्या पुढाऱ्यांकडे जाऊ. ऑलरेडी हे तुम्हाला जरी माहिती नसेल तरी याच्यावरती चर्चा सुरू आहे. मी तर खूप एक नॉर्मल व्यक्ती आहे, बाकीचे अनेक चांगले चांगले लोक याच्यावरती चर्चा करतायत आणि हे टाळण्याकरता ते उपाय सुद्धा सांगत आहेत. म्हणूनच हे जे 40% साखर कमी वापरायला पाहिजे लोकांनी, हे जे आता ठरवलेलं आहे, हे त्याच्यामुळेच होतंय. त्याच्यामुळे आपण खूप मोठा विचार करू नका. आजचा हा सत्संग कशासाठी आहे? आजचा सत्संग फक्त स्वतःला बदलण्याकरताचा सत्संग आहे. बाकी जगातले लोक काय करतात त्याचा विचार जास्त करायची गरज आत्ता नाहीये. आपण स्वतःत परिवर्तन करूया. तर ज्या वेळेला तुम्ही भरपूर गोड खातात, काय होतं? रक्तात एकदम मोठ्या प्रमाणात साखर वाढते. त्याच्यामुळे साखर जर घ्यायची असेल तर तुम्ही फळांमधली साखर जी आहे ना, फ्रुक्टोज, ती घेऊ शकता. जी तयार केलेली साखर आहे ती सुक्रोज आहे. ती सुक्रोज जर तुम्ही घेतलं तर एकदम तुमच्या इंटेस्टाईनमध्ये, एकदम तुमच्या शरीरात साखरेचं प्रमाण वाढेल, रक्तातलं प्रमाण वाढेल. पण फळांमधली जी साखर असते, फळांमधून तेवढा परिणाम तुम्हाला होणार नाही, कारण फळांमधली जे साखर आहे ते फ्रुक्टोज आणि फायबर हे एकत्र असतं. आता फ्रुक्टोज आणि फायबर एकत्र असल्यामुळे शरीर जे आहे ना ते हळूहळू साखर ऍब्झॉर्ब करतं. ते तुमची इन्शुलिनची लेवल मेंटेन राहते, ते कमी होत नाही आणि शुगरचं प्रमाण एकदम वाढत नाही. आता ही जी साखर आहे, साखरेचे पदार्थ भरपूर खाल्ले, फास्ट फूड तुम्ही खाल्लं, चायनीज तुम्ही खाल्लं आणि शिजवलेले पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर त्याच्यातून काय होतं?
ही साखर याच्यातून जी तयार होते, कोणीतरी मला विचारलं की ग्लुकोजचं प्रमाण कसं राहील, तर त्या ताईंनी ऐका, तुम्ही जे कार्बोहायड्रेट्स खातात त्या कार्बोहायड्रेट्स मधून कंटिन्यू शरीर ग्लुकोज तयार करत असतं, ग्लुकोज तयार करत असतं. जसं गाडीला लागतं डिझेल पेट्रोल, तसं शरीराला साखर लागते, ग्लुकोज लागते, जी अन्नातून तयार करते. नुसती भाकर तुम्ही खूप वेळेला चावा, तुम्ही जर खूप वेळेला चावली तर तुम्ही बघा, खूप वेळेला जर चावली तर ती गोड लागेल. म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर ग्लुकोजमध्ये शरीर तयार करतं, त्यासाठी वेगळी साखर जास्तीची खायची गरज नाही. पण जास्तीची साखर जर तुम्ही खाल्ली आणि शरीराच्या मध्ये साखर जर तयार झाली, बघा बरं का आता काय होतं, तर ही आतड्यातली साखर काय होतं, नंतर लिव्हर मध्ये जाते. हे आतड्यातलं जे आहे ना, हे लिव्हर मध्ये जातं आणि लिव्हर काय करतं, ते वापरतं आणि एक्स्ट्राची साखर ग्लायकोजन म्हणून स्टोअर करतं. काय करतं, ग्लायकोजन म्हणून काय करतं, स्टोअर करतं. पण फक्त गोड जर तुम्ही खाल्लं आणि गोड खाता 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 व्यायाम केले नाही, प्राणायाम केले नाही, ध्यान केलं नाही, योगा केले नाही, तर काय होतं, तुमचं साखरेचं प्रमाण कंटिन्यू वाढलेलं राहतं. आणि साखरेचं प्रमाण जर कंटिन्यू वाढलेलं राहिलं, कशामुळे, तर साखरेचं प्रमाण कंटिन्यू वाढलं तर इन्शुलिन निर्माण होणं बंद होतं आणि इन्शुलिन निर्माण होणं बंद झालं तर लिव्हर रक्तातली साखर, आतड्यातली साखर जी आहे ती आतमध्ये घेत नाही, आतड्यातली साखर आतमध्ये घेत नाही, ती ग्लायकोजनच्या रूपात साठवत नाही आणि त्याच्यामुळे ती जी आतड्यातली निर्माण झालेली साखर आहे ती लिव्हरनी न घेतल्यामुळे काय होते, ती रक्तामध्ये जाते. आता लक्षपूर्वक आहे का, ती रक्तामध्ये जाते. आता ही साखर रक्तात गेली की आपल्या ज्या आरबीसी आहे त्याला अटॅच होते. साखर रक्तात जास्त प्रमाणात राहिलं की आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशींना अटॅच होते, रेड ब्लड सेल्सला अटॅच होते, ती सिरम प्रोटीनला अटॅच होते, ती आपल्या डीएनएला अटॅच होते. आता ही जी आरबीसीला अटॅच झालेली साखर आहे, ही साखरेचे मॉलिक्यूल काय होतं, ते जे हिमोग्लोबिन आहे रक्तामध्ये असलेला तो जो घटक आहे, आरबीसीचा जो पार्ट आहे, आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशींचा जो पार्ट हिमोग्लोबिन, हे हिमोग्लोबिन लक्षपूर्वक ऐका, या हिमोग्लोबिनला जर साखरेचे मॉलिक्यूल अटॅच झाले तर त्याला म्हणतात नॉन एन्झायमेटिक ग्लायकोसायलेशन आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचं HbA1c वाढतं. एक एक गोष्ट ऐका, रक्तात साखर केव्हा राहते, जर तुम्ही जास्तच नकारात्मक आहार, आपण जे शिकलेलो आहे, कच्च्या भाज्या न खाणं, प्राणायाम न करणं, ध्यान न करणं, योगा न करणं, तणाव घेत राहणं, फक्त शिजलेलंच अन्न खाणं, याच्यामुळे काय होतं, भरपूर गोड खाणं, मिठाई खात राहणं, याच्यामुळे रक्तातली साखर एका झटक्यात वाढते. एकदा करून, दोनदा करून, 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये होणार नाही. पण हळूहळू रक्तातली साखर जर जास्तच असेल तर एक वेळ असेल की शरीर आता त्याची सिस्टीम बिघडून जाईल आणि ती रक्तातली साखर लिव्हर मध्ये न घेतल्या, आतड्यातली साखर लिव्हरनी मध्ये न घेतल्यामुळे, त्याचं ग्लायकोजनच्या रूपात न साठवल्यामुळे ती गेली रक्तात. रक्तात ज्या लाल रक्तपेशी आहेत त्या कमी होतात. कशामुळे, तर रक्तातल्या लाल रक्तपेशींचा जो पार्ट आहे हिमोग्लोबिन, ते साखरेचे मॉलिक्यूल त्याला काय होतं, त्याला अटॅच होतं. साखरेचे मॉलिक्यूल त्याला अटॅच होतात आणि साखरेचे मॉलिक्यूल जर हिमोग्लोबिनला अटॅच झाले तर हिमोग्लोबिन आपोआपच कमी होतं. कशामुळे, तुम्हाला थकवा येतो, तुम्हाला काहीच करावं असं वाटत नाही, तुम्हाला सारखी सारखी लगवी लागते, तुम्हाला सारखी सारखी तहान लागते. हे कशामुळे होतं सांगतो तुम्हाला. हिमोग्लोबिन काय आहे, हिमोग्लोबिन तुमच्या फुफ्फुसामधला ऑक्सिजन प्रत्येक पेशीमध्ये नेण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. सांगा काय करतं, फुफ्फुसामधला ऑक्सिजन प्रत्येक पेशीमध्ये नेण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. आणि जे जे लोक चहा घेतात, कंटिन्यू कॉफी घेतात, जे जे लोक गोड खातात, आपोआप त्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं. कारण या हिमोग्लोबिनला
अटॅच होतं ते टॅनिन काय करतं, याला मारून टाकतं हिमोग्लोबिनला. कॅफिन काय करतं, त्याला मारून टाकतं. ही साखर काय करते, ते हिमोग्लोबिन तुमचं कमी करतं. आणि म्हणून हिमोग्लोबिन एकदा कमी झालं, रक्तातली साखर जास्त वेळ रक्तात राहिली की जे डायबिटीसचे पेशंट आहे ते सांगू शकतील. ते डायबिटीसचे जे पेशंट आहे ते डायबिटीसचे पेशंट त्यांना एक टेस्ट करायला लावतात. सगळ्या दवाखान्यामध्ये डायबिटीसच्या पेशंटला एक टेस्ट करायला लावतात. कुठली, HbA1c. कुठली, HbA1c. हे HbA1c कशामुळे वाढतं, जास्त वेळ रक्तात साखर राहिल्यामुळे ते वाढतं. HbA1c हे जे आहे याची टेस्ट जे करतात, HbA1c नॉर्मल प्रमाण किती आहे त्याचं, 5.7 to 6 हे त्याचं नॉर्मल प्रमाण आहे. HbA1c ची टेस्ट काय दाखवते, मागच्या 3 महिन्यामध्ये, नीट आहे का, मागच्या 3 महिन्यामध्ये हिमोग्लोबिनला किती साखर अटॅच झालेली आहे आणि त्याच्यामुळे आरबीसी कशा कमी झालेल्या आहे हे दाखवतं HbA1c टेस्ट. आता हे जे HbA1c आहे हे जर वाढलं, हे जे HbA1c आहे हे जर वाढलं तर हे वाढल्याच्या नंतर काय होतं, हिमोग्लोबिन कमी झालं की रक्तातला ऑक्सिजन जो फुफ्फुसातला तो प्रत्येक पेशीमध्ये जाणार नाही. आणि ऑक्सिजन फुफ्फुसातला जर प्रत्येक पेशीमध्ये गेला नाही तर म्हणून डायबिटीसचे लोक बघा, तुम्हाला थकवा येऊन जातो, तुम्हाला थकवा येतो, तुम्हाला सारखी सारखी तहान लागते, तुम्हाला सारखी सारखी तुम्हाला लघवी लागते. आणि डायबिटीसचे पेशंट जर तुम्ही बघितले तर त्यांची नजर कमी होते, म्हणजे तुमचं डोळ्यांवरती सुद्धा इफेक्ट होतो. हे माझं म्हणणं नाहीये, हे अमेरिकन डायबिटिक असोसिएशननी सांगितलेलं आहे. दुसरीकडे काय होतं, जास्तीची साखर, जास्तीचं चायनीज, जास्तीचं तुम्ही जे पॅकिंग फूड खातात, या पॅकिंग फूडमुळे, या बिस्किट्समुळे, बिस्किटचं मी सुद्धा नंतर तुम्हाला सांगणार आहे, या सगळ्या आईस्क्रीममुळे, या गोड खाल्ल्यामुळे काय होतं, दुसरीकडे एजेस वाढतं. एजेस म्हणजे काय, तर एजेस म्हणजे काय, एजेसचा अर्थ आहे प्रोटीन प्लस ग्लुकोज म्हणजे एजेस. काय सांगितलं मी, साखर प्लस प्रोटीन म्हणजे एजेस. आणि एजेसमुळे काय होतो, सगळ्यात महत्वाचं हार्टचा प्रॉब्लेम सुरू होतो. हार्टचा प्रॉब्लेम कशामुळे सुरू होतो, कारण रक्तामधलं म्हणजे फुफ्फुसामधला ऑक्सिजन प्रत्येक पेशीमध्ये जात नाही, तो त्या फुफ्फुसातल्या ऑक्सिजन तो हार्टच्या पेशींमध्ये जात नाही आणि त्याच्यामुळे हार्ट होतो कमकुवत. एजेसमुळे काय होतं, AGES, याच्यामुळे काय होतं, डायबिटिक फूट म्हणजे तुमच्या पायाला जखमा होतात त्या बऱ्या होत नाही, तुम्हाला किडनीचे आजार होतात, तुमचं क्रेटिनिन जे आहे ते सुद्धा तुमचं कमी होतं, तुम्हाला कंटिन्यूस सर्दी तुम्हाला यायला लागते, हायपर टेन्शन, लिव्हर खराब होणं, संधिवात, हिमोग्लोबिन कमी असणं, अवयव निकामी होणं, डोळ्यांचे प्रॉब्लेम, सतत सर्दी, कॅन्सरचा तुमचं प्रमाण होण्याचं वाढणं, मधुमेह, अल्झायमर, हे सगळं कशामुळे होतं, एजेस. आणि एजेस म्हणजे काय, शुगर प्लस प्रोटीन, शुगर प्लस फॅट, शुगर डीएनएला अटॅच होणं, याच्यामुळे होतं एजेस. आणि हे सगळं फक्त एकाच गोष्टीमुळे आहे, एवढं अवघड भाषेत जायची गरज नाही. जीवनशैली अनैसर्गिक, जेवण अनैसर्गिक, विचार अनैसर्गिक. शिबिरात आल्याच्या नंतर जे लोकांमध्ये परिवर्तन होतं, त्यांचे रोग आपोआप, वेगवेगळे रोग दूर होतात. ते कशामुळे होतात, नैसर्गिक जेवण. तिथे आपण ज्ञानयोग गोपाळकाला खातो, 70% कच्च्या भाज्या खातो. आता हे एजेस पुन्हा एकदा लक्षपूर्वक आहे का, ही माहिती तुम्हाला कुठे भेटणार नाही. शरीराची क्षमता किती आहे, ऍडव्हान्स ग्लायकोजन एंड प्रॉडक्ट, शरीराची क्षमता आहे 1500 युनिट एका दिवसात शरीर सहन करू शकतं. कशाचे, एजेसचे. AGES 1500 युनिट, 1500 नाही, 15,000 युनिट तयार झालं पाहिजे जास्तीत जास्त, बरं का, जास्तीत जास्त 15,000 युनिट हे तयार झालं पाहिजे. मग 15,000 युनिट तयार झालं पाहिजे, 15,000 युनिट सहन करण्याची क्षमता एजेसची म्हणजे कुणामध्ये आहे, शरीरामध्ये. पण जर का समजा तुम्ही एकदा बर्गर खाल्ला ना, बर्गर, तर 7,800 एजेस तयार होतात. किती, 7,800. तुम्ही प्रक्रिया केलेलं पॅकिंग फूड कोणतंही खा, कोणतंही पॅकिंग फूड खा,
प्रक्रिया केलेलं कोणतेही पॅकिंग फूड, जे तुम्ही लहान लेकराला कुरकुरे खाऊ घालतायत, जे चिप्स तुम्ही खाऊ घालताय, जे तुम्ही केलॉग्सचे कॉर्नफ्लॉवर ते काय काय असतं ते खाऊ घालताय, प्रक्रिया केलेलं कोणतेही पॅकिंग फूड जर तुम्ही घेतलं 8700 AGES तयार होतं. बघा एकदा, विचार करा. शरीराला पाहिजे 15,000 एजेस, म्हणजे पाहिजे म्हणजे कॅपॅसिटी शरीराची तेवढी आहे 15,000 एजेस. पण जर तुम्ही नुसतं एक जर कसं तुम्ही बर्गर खाल्ला आणि पॅकिंग फूड खाल्लं, झालं 15,000 संपली. अरे एवढंच कशाला, तुम्ही जर शिजवलेलं किंवा फ्राय केलेलं चिकन जर खाल्लं तर 8,000 एजेस तयार होतात. परदेशामध्ये फार चालतं, बॅकॉन असं म्हणतात त्याला, बॅकॉन म्हणजे डुकराचं मांस. हे सगळ्यात जास्त खातात, सगळ्यांना जास्त आवडतं. नीट ऐका, या डुकराच्या मांसामध्ये ते जे बॅकॉन नावाचं ते जे मिळतं ना तुम्हाला, जे आवडतं अनेक लोकांना, 90,000 एज युनिट आहे. 90,000. विचार करा. आज अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त पैसे हे आरोग्य मंत्रालयावरती खर्च करतात, ते आरोग्यावरती खर्च करतात. तिथे सगळ्यात मोठा आजार आहे डायबिटीस, ब्लड प्रेशर. तिथे सगळ्यात मोठा आजार आहे हृदयरोग. आणि अमेरिकेत सगळ्यात मोठा आजार आहे लठ्ठपणा, ओबेसिटी. कारण तिथलं जेवणच कुठलं आहे, बस हे सगळं बर्गर, पिझ्झा. भारतातले लोक तुम्ही एवढे भाग्यवान आहात की इथं भारतात हिरव्या भाज्या तयार होतात. हिरवं अन्न तयार व्हायला लागतं फक्त ऊन. आणि त्या युरोपियन कंट्रीजमध्ये, देशांमध्ये किंवा अमेरिकेमध्ये 6-6 महिने असतो बर्फ. तिथे त्यांना पर्यायच नाही म्हणून पाव त्यांना तयार करून ठेवावा लागतो. मग त्याच्यात भाजी खा, भाजी टाका, झालं ते बर्गर. त्या पावमध्ये भाजी टाकून तुम्ही त्याला बेक करा, झालं त्याचं ते त्रिकोणी काय आपण घेतो ना ते सगळं तयार. त्या पद्धतीच हॉटडॉग तयार करतात, काय काय तयार करतात. का बरं? कारण त्यांना पर्यायच नाही. बघा तुम्ही. पण भारतात पर्याय आहे ना. मग मी जे तुम्हाला सांगितलं, बर्गरमध्ये 7,800 एजेस युनिट तयार होतात, प्रक्रिया केलेल्या फूडमध्ये 8,700 तयार होतात. म्हणून भारतातले लोक आजारी का पडायचे नाही? लक्षपूर्वक आहे का? तुम्ही कोणत्याही प्रकारचे भाज्या आणि फळं जर भरपूर खाल्ले तर भाज्या आणि फळांमध्ये मात्र लेस दॅन 50 युनिट एजेस तयार होतात. 50 पेक्षाही कमी एजेस तयार होतात. बघा तुम्ही. मी जे तुम्हाला सांगतोय की 5 प्रकारच्या भाज्या रोजाच्या जेवणामध्ये खाल्ल्याच पाहिजे. कुठल्या भाज्यांबद्दल सांगतो मी? 5 प्रकारच्या कच्च्या भाज्या. काकडी, गाजर, टोमॅटो, त्याच्यानंतर बीट, त्यानंतर काय अजून सांगू? पालक, मेथी, चुका. बघा बरोबर सांगते ती, कारण तिला पण रोज खावं लागतं. पालक, मेथी, चुका, बीट, हे जे आहे ना 3 रंगाच्या भाज्या. येलो रंगाचे फळं, हिरवा आणि पिवळा रंग. हे किती पाहिजे जेवणामध्ये? 70% पाहिजे. गोपाळकाला म्हणजे तेच की त्याच्यात ते मिक्स करून घ्या. आणि हे जे मी सांगतोय भारतात ऑलरेडी होतं. शेतात छान जेवायला बसायचे आणि शेतात जेवायला बसताना तुम्ही बघा, वरण भात भाजी पोळी काय असेल ते कुचकरून घ्यायचे आणि त्यांनीच नुकत्याच शेतात लावलेल्या कच्च्या भाज्या धुवून सोबत ठेवायचे की नाही ठेवायचे सांगा. जेवताना कसे जेवायचे? एक घास या चुरलेल्या भाजीचा, ते सुद्धा चायनीज नव्हतं, ते सुद्धा फ्राय फूड नव्हतं, ते सुद्धा मांसाहार नव्हता, तो आहार शाकाहार असायचा, महाराष्ट्रीयन असायचा. वरण भात भाजी पोळी असायची आणि चुरून घेतल्याच्या नंतर एक घास मुळ्याचा, पुन्हा एक घास साधा भाजी पोळी कुचकरून घेतलेली, एक घास पालक मेथी, एक घास पुन्हा त्या काला केला त्याचा, दुसरा घास काकडीचा, एक घास याचा, एक घास बीट, एक घास याचा, एक घास गाजर. म्हणजे 70% पेक्षा कच्चं अन्न त्यांच्या पोटात जायचं का नाही जायचं? आणि तळलेलं अन्न सुद्धा तुम्ही बघा, हे माझ्या मनाचं नाहीये. तळलेलं अन्न सुद्धा कधी करायचे? सणासुदीलाच. होतं की नव्हतं? मिठाया कधी तयार करायचे? सणासुदीलाच.
म्हणून शुगर एक्स्ट्राची गरज नाहीये. आणि मी तर तुम्हाला माझ्यात झालेला बदल तुम्हाला सांगितला, माझ्या स्वतःच झालेला बदल तुम्हाला सांगितला. हे एजेस कमी झाला ना की रक्त आपोआप शुद्ध होऊन जातं, ॲडव्हान्स ग्लायकेशन एन प्रॉडक्ट आपोआप कमी होऊन जातात, हिमोग्लोबिन तुमचं वाढतं. मग साखरेच्या ऐवजी कधीतरी काळा गुळ वापरायला हरकत नाही, कारण गुळावर तेवढ्या प्रक्रिया केलेल्या नसतात. तुम्ही फळं खाऊ शकता, तुम्ही खजूर घेऊ शकता, तुम्ही ओरिजिनल मध तुम्ही वापरू शकता. आणि त्यासाठी साखर आणि साखरेचे जेवढे प्रॉडक्ट आहेत ते शक्यतो तुम्ही कमी करा. ही झाली पहिली गोष्ट. अगदी बिस्किट तुम्ही आजारी पडले ना, तर आजारी पडल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे मी आजारी पडले हे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली, याच्या पाठीमागे तुम्ही सर्च करून बघू शकता. आजारी पडल्याच्या नंतर तुम्ही काय करतात, चहा बिस्किट खातात, दूध बिस्किट खातात. अरे बाबा, पण हे जे आजारी पडल्याच्या नंतर तुम्ही जे दूध बिस्किट जे खातात ना, हे बिस्किट तयार होतात ना, या कुठलाही बिस्किटाचा पुडा तुम्ही घ्या, त्याच्यावर HOV असं लिहिलेलं आहे. HOV. अनबर बेटे बिस्किटचा पुडा असला तो मोठा पुडा आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे. मी दाखवतो, दोन्ही तिन्ही पुढे आण, मी तुम्हाला लगेच दाखवतो. म्हणजे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ते विनाकारण उगीच काहीतरी सांगायचं म्हणून सांगत नाही मी तुम्हाला. हे जे HOV आहे ना, HOV शिवाय कुठल्याही कंपनीचं बिस्किट तयार होऊ शकत नाही. मी काय सांगतोय तुम्हाला, HOV शिवाय कोणत्याही कंपनीचा, अजून दुसरा एक पुढा आहे तो आण, HOV शिवाय कोणत्याही कंपनीचं बिस्किट तयार होऊ शकत नाही. आणि हे HOV म्हणजे आहे हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल. हे बघा, हा गुड डेचा एक पुडा आहे. या गुड डेच्या पुड्यावरती बघा, याच्यावरती लिहिलेलं आहे HOV, इन्ग्रेडियंट्स मध्ये लिहिलेलं आहे बघा. हे बघा इथे आता तुम्हाला दिसणार नाही, खूप बारीक आहे. HOV याच्यावरती लिहिलेलं आहे बघा, HOV. हे मी कधीच खात नाही, पोरं कधीतरी घेतात. हे कधीतरीच घ्यायला पाहिजे, महिन्या 15 दिवसात. बघा, हे इन्ग्रेडियंट्स मध्ये लिहिलेलं असेल बेटा. हे HOV हे जे आहे ना, हे काय करतं, हे HOV हे कसं तयार होतं, तर हे HOV म्हणजे काय, डालडा. त्या प्रत्येकात तो डालडा वापरलेला आहे. आणि या डालड्यामध्ये, डालडा कसा तयार करतात, तर या डालड्यामध्ये हे तेलापासून तयार करतात. याच्यात वेगवेगळ्या प्राण्यांचे चरबी त्याच्यामध्ये असतात. आणि ही जी चरबी ते कुठल्याही प्रकारचं, कुठल्याही कंपनीचं बिस्किट असू द्या, ते HOV शिवाय तयार होऊ शकत नाही. हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल शिवाय तयार होत नाही. कोल्ड्रिंक्स BVO शिवाय तयार होत नाही, म्हणजे ब्रोमिनेटेड व्हेजिटेबल ऑइल शिवाय कोल्ड्रिंक तयार होत नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही ते घेतात, ते घेतल्यामुळे नेमकं काय होतं, तर हे HOV कसं तयार करतात, तर त्याच्यामध्ये या HOV मध्ये कॉस्टिक सोडा वापरतात. आता कॉस्टिक सोडा एवढा खतरनाक की ते गळ्याची जळजळ होते. तुम्ही नुसता जर का समजा ते हे तयार केलं, नुसता डालडा एक चमचा जर खाल्ला ना, इथं खरखर व्हायला लागतं, कारण त्यात कॉस्टिक सोडा वापरलेला असतो. कॉस्टिक सोडाचा परिणाम कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये हायड्रोक्लोराईड ऍसिड वापरतात. हायड्रोक्लोराईड ऍसिड जे आहे ना, ते हायड्रोक्लोराईड ऍसिड वापरतात. त्याच्यानंतर ते तेलातून हायड्रोजन गॅस पास करतात. हायड्रोजन गॅस तो तेलाला अटॅच होण्यासाठी ते अनेक वेगवेगळ्या प्रोसेस त्याच्यामुळे तयार करतात. आणि कोणतंही बिस्किट जे आहे ते या HOV पासूनच तयार होतं. आणि कोणतंही कोल्ड्रिंक जे आहे ते BVO पासूनच तयार होतं. HVO म्हणजे हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल आणि BVO म्हणजे ब्रोमिनेटेड व्हेजिटेबल ऑइल, याचा आपल्यावरती अत्यंत वाईट परिणाम आपल्यावरती होत असतो. म्हणून साखर बंद करा. मग माऊलीजी, साखरेची गरज फळांमधून मिळते, फळांसोबत फायबर जातं, खजुरांमधून मिळते. तुम्ही गूळ शेंगदाण्याचे लाडू तयार करून ठेवू शकता. आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुम्ही गूळ वापरा, तो खूप चांगला आहे. साखरेच्या तुलनेत तो चांगला आहे. ते सुद्धा सणासुदीला तुम्ही वापरू शकता. बघा, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं, हे सगळं जे काही मी तुम्हाला सांगितलं याच्यात माझ्या मनाचं काहीच नाहीये.
तुम्हाला जे बाहेरचं जेवण करायचं असेल ना, तर त्यांना सांगायचं की त्यात अजिनोमोटो टाकू नको. हे सगळे मॅगी असेल, चायनीज असेल, चिप्स असेल, कुरकुरे असेल, याच्यात MSG टाकलेलं आहे. अजिनोमोटो म्हणजे MSG म्हणजे मोनोसोडियम ग्लुकॅमेट, आणि या मोनोसोडियम ग्लुकॅमेटमुळे तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. त्या मोनोसोडियम ग्लुकॅमेटमुळे पार्किन्सन होतो. मायग्रेनचा त्रास जो आहे ना, तो याच्यामुळेच होतो. शिबिरात अनेक लोक आल्याच्या नंतर मायग्रेनचा त्रास आपोआप कमी होतो, जुनी डोकेदुखी कमी होऊन जाते. हे कशामुळे कमी होतं? कारण ते नैसर्गिक अन्न खायला लागतात. हे झालं पहिलं, झालं साखरेचं. कळालं का तुम्हाला? एक्स्ट्राची साखरेची बाहेरची गरज नाहीये. दुसरं काय कमी करायचं? तर वरतून घेत असलेलं मीठ कमी करायचं. वरतून घेत असलेलं मीठ कमी करायचं. मिठाची शरीराला गरज आहे, पण किती गरज आहे? 2 ग्रॅम फक्त मीठ तुम्हाला शरीरात रोज पाहिजे असतं. 2 ग्रॅम. नुसत्या भाज्या जरी तुम्ही खाल्ल्या तर त्याच्यातून सुद्धा ते मिळतं. भाजीमध्ये मीठ टाका, चालतं, कारण सोडियम आणि क्लोराईड हे 2 घटक मिठामधून आपल्याला मिळतात. सोडियम आणि क्लोराईड. पण आवश्यक आहे तितकंच खाणं. पण आपण भारतातले लोक काय करतो? खूप जास्तीचं तिखट खातो. भारता एवढं स्पायसी, भारता एवढं मसालेदार कुठेच वापरत नाही. आणि हे मसालेदार खाल्ल्यामुळे काय होतं? तुम्ही मीठ त्याच्यात जास्त टाकतात. भरपूर लोणचे, भरपूर पापड तुम्ही ते टाकतात. आणि जास्तीचं जे मीठ आहे, हे जास्तीचं मीठ रक्तदाब निर्माण करतं. आज जे तरुण पोरांना जे रोग होऊ लागलेले, ते तरुण मुलांना रोग त्याच्यामुळेच होत आहेत. हृदयविकार होऊ शकतो, किडनीचे विकार होऊ शकतात. त्याच्यामुळे मीठ हे नॉर्मलच पाहिजे आहे. आणि त्याच्यानंतर मैदा, हे मी जास्त सविस्तर सांगणार नाही. मैदा सुद्धा तुम्ही कमीत कमी करा. मैदा तुम्ही बघा, भारतातले लोक पहिल्यांदा ते जे ज्वारी किंवा गहू दळून आणायचे, तर ते आणल्याच्या नंतर कोंडा सुद्धा खायचे. आज नेमका तो जो कोंडा आहे ना, तो चाळून घेतो, आणि तो कोंडाच तर मेन आहे. कोंडा तो जो आहे ना, तो मेन आहे. त्याच्यात फायबर असतं. तर मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळायचे. मीठ योग्य प्रमाणात वापरायचं. आणि हे एजेस कमी झालं पाहिजे. बघा, अमेरिकन डायबेटिक असोसिएशन, अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि WHO यांनी हे सांगितलेलं आहे की सध्याचे जे लेकर आहेत, हे लक्षपूर्वक ऐका, हे फास्ट फूड खाल्ल्यामुळे, हे बाहेरचंच जेवण केल्यामुळे, ह्या कच्च्या भाज्या न खाल्ल्यामुळे, योग ध्यान प्राणायाम न केल्यामुळे, फक्त तळलेलंच जेवण खाल्ल्यामुळे, मी सुरुवातीलाच काय सांगितलं, वेस्ट अँड टेस्ट मध्ये अडकल्यामुळे, जीवनशैलीच्या परिणामामुळे यांचं एजेस वाढतं. आणि एजेस वाढल्यामुळे नेमकं होतंय असं की इथून पुढचे लहान लेकरं, त्यांचं आयुष्य कमी झालेलं आहे. हे लहान लेकरं लवकर तरुण होतात. हे याच्यावरती एक पुरवणी आहे. आता नेमकं ती तिकडे ठेवलेली, मी तुम्हाला दाखवेल नंतर कधीतरी. ती लोकमतची सखी नावाची, लोकमत पेपर जो आहे त्याच्या सखी नावाचे पुरवणीमधले 8 पानं फक्त याच्यावरतीच आलेले की पालकांनो, आता तरी सुधरा आणि नैसर्गिक जीवन जगायला सुरुवात करा. जिभेमध्ये तुम्ही अडकू नका. कशामुळे? तर सध्याला या अशा प्रकारच्या जेवणामुळे, तणाव घेत राहिल्यामुळे, स्पर्धेमुळे, पूर्वी मुलींची मासिक पाळी ही 14 किंवा 15व्या वर्षी सुरू व्हायची. आता हे त्यांनी सांगितलेलं आहे की मुलींची मासिक पाळी सध्याला 11व्या वर्षी सुरू होते. आणि त्यांनी तर त्याच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत की आईबाप जर सुधारले नाही आणि हे असलेच फालतू या सगळ्या गोष्टी जर वापरत राहिले, हे बाहेरचेच पदार्थ जर घेत राहिले, तर पुढे मुलींची मासिक पाळी 8व्या 9व्या वर्षी सुरू होणार. हे बघा किती खतरनाक आहे, तुम्ही बघा हे. आणि याच्यासाठी तुम्ही बघा, आज जे तरुण मुलं सगळे, त्यांच्या मनात जी वासना भरल्या जाते, तरुण मुली, त्यांचं लाईफस्टाईल तुम्ही बघा, त्यांचे कपडे तुम्ही बघा, त्यांचे विचार जर तुम्ही बघा, त्यांना नैसर्गिक कुठलंच ना जेवण आवडतं ना जीवनशैली आवडते. आणि याला जबाबदारी आहेत पालक, याला जबाबदारी आई बाबा. म्हणून मुलांची याच्यात काही चुकी नाही. तुमच्या घरामध्ये वातावरणच सात्विक पाहिजे. तुमच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला टीव्ही कमीत कमी पाहायला गेला पाहिजे. तुमच्या घरामध्ये सकारात्मक सत्संगांबद्दल चर्चा झाली पाहिजे. आणि आपल्या चैतन्यवनातल्या निवासी शिबिरात हे सगळं आपोआप होतं. बघा, 4-6 गोष्टी तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे. पहिला आहे नैसर्गिक सर्च करा. तुम्हाला ते कसं जेवण करायचं ते तुम्हाला कळेल. दुसरी गोष्ट,
नैसर्गिक जेवणामध्ये 70% कच्च्या भाज्या तुम्हाला पाहिजेत. कच्च्या भाज्या कशामुळे तर मी तुम्हाला सांगितलं एजेस 50 पेक्षाही कमी फक्त नैसर्गिक जेवणातच येत आहेत. 50 युनिटपेक्षा कमी नैसर्गिक जेवणात येतात. आणि हे चायनीज बर्गर आणि पॅकिंग फूडमध्ये 8,000 पेक्षा जास्त एका पॅकिंगमध्ये असतं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे कोल्ड्रिंक्स वगैरे हे टाळा. आणि हे तुम्ही करा किंवा नका करू, मी तुम्हाला आपलं समजतोय, माझी तळमळ आहे म्हणून मी ही माहिती घेतली, मी स्वतःवरती प्रयोग केले आणि 4 वर्षाच्या नंतर माझ्यात जे बदल झाले, माझ्यात जे परिवर्तन झालं, हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. जेवण नेहमी नैसर्गिक पाहिजे म्हणून घरातल्या आई बापांनी सुद्धा पॅकिंग फूड कमी आणून नैसर्गिक जेवण करा. गोपाळकाला सुरू करा. मुलांवर संस्कार करण्याची गरज नसते, संस्कार आपोआप होतात. आईबाप जसे वागतात, जसे जेवतात, जसं खातात आणि जसं बोलतात ना, लहान लेकरं आपोआप तसं करायला करत असतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः अगोदर जीवनात परिवर्तन करा. बघा, उशीर झाल्यापेक्षा म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. प्रिकॉशन घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं. आणि सायलेंट किलर असल्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येत नाही. तुम्ही आता म्हणताल काय आहे, क्या होता है, कुछ नहीं होता. एक दिवशी असा फटका बसतो ना की बघा, तुम्ही तरुण मुलं आत्महत्या करताय. तुम्ही किती छोटे छोटे लेकर आईबापांनी सांगितलं आत्महत्या करतायत. कशामुळे करतायत? कारण त्यांच्या डोक्यात तोच कचरा भरलेला आहे. जसे खावे अन्न तसे होवे मन. जसं जेवण तुम्ही करता तसं मन होतंय, पण हे डायरेक्टली तुम्हाला कळत नाही ना. आणि बाहेर सगळ्या जगामध्ये त्याची जाहिरात येतात. टीव्ही जर तुम्ही चालू केला तर 24 तास त्या सगळ्या पॅकिंग फूडचे ऍड असतात. आणि जे खोटं ओरडून सांगितलं ना ते तुम्हाला खरं वाटायला लागतं. इथं माऊलीजी अभ्यास करून सांगतायत, तळमळीने सांगतायत, पण बदल करणं अवघड आहे. का बरं? जिभेचे गुलाम झालेलो आहे आपण. त्याच्यामुळे दूध जरी घ्यायचं असेल, प्रश्न विचारलेला, दूध कुठलं घ्यायचं तर गावरान गाईचं दूध तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला गोडच पाहिजे तर त्या दुधामध्ये सुद्धा दूध उकळून ग्लासात टाकल्याच्या नंतर तुम्ही काळा गुळ तुम्ही टाकू शकता. उकळताना टाकायचं आणि दूध खराब होतं. खूप काही आहे, खूप गोष्टी आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीने त्याचा परिणाम ते सुद्धा खूप वाईट परिणाम होतोय. तर डोळ्यांवरती, मनावरती त्याचा वाईट परिणाम होतोय, पण आता पर्यायच नाही. आणि सध्याला या कोरोनाच्या काळात तर साखर कमी करणं गरजेचं आहे. कारण एजेस जर वाढलं तर शरीराला वेगवेगळे आजार येतील, तुमचं रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. एजेस कमी झाले की रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते. तुम्ही तरुण दिसायला लागतात. माझं स्वतःचं उदाहरण तुम्ही बघा. मी तुम्हाला दाखवले सुद्धा माझे फोटो की 4 वर्षापूर्वीचा मी आणि आजचा मी याच्यात किती प्रचंड परिवर्तन झालं बघा. माझं 4 वर्षापूर्वीचा हा मी तुम्ही बघून घ्या. 4 वर्षापूर्वी किती म्हातारे दिसायचो बघा. आणि आत्ताचा मी बघा. मी आणि तुम्ही मनाने तर नका म्हणू, पण माझ्या स्वतःत परिवर्तन ते झालेले. त्यासाठी सहपरिवारच आपल्या शिबिराला येत राहा. तुम्ही एकदा शिबिर केलं झालं असं नाही. तुम्ही सहपरिवार प्राणायाम करतायत का? लहान लेकरांना घेऊन तुम्ही डोंगरावरती जातायत का? म्हणून मी काय सांगितलं, नैसर्गिक जेवण आणि नैसर्गिक राहणीमान. हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं हे व्हायलाच पाहिजे. किती दिवस झाले तुम्ही कारणाशिवाय हसले? किती दिवस झाले तुम्ही कारणाशिवाय रडले? किती दिवस झाले तुम्ही कारणाशिवाय नाचले? तुमची जीवनशैली बदला. जिथे जिथे शक्य असेल तिथे तर तुम्ही गाडीच्या ऐवजी सायकल वापरा. आणि मी नुसतं तुम्हाला फुकटच्या गप्पा मारत नाही, सल्ले देत नाही. मी स्वतः औरंगाबादमध्ये कुठेही जायचं असेल तर माझी जीवनशैलीच मी अशी बनवलेली आहे की आता इथून सिडको बस स्टँड आहे 5 किलोमीटर लांब, पण तिकडे जरी जायचं असेल तर मी चालतच जातो. जवळून काय आणायचं असेल तर मी चालत जातो. मी अनेक वेळेला आपल्या चैतन्यवनामध्ये इथून ते 18 किलोमीटर आहे, मी सायकलवरती जात असतो. माझ्याकडे कार आहे, पण जिथे आवश्यकता आहे तिथेच मी वापरतो. मी रोज डोंगरावरती जातो. जितकी शरीराची जास्त हालचाल होईल ना तितकं तुमचं जास्त तुम्हाला त्याचा चांगला परिणाम होणार. शरीर हे बसून राहण्यासाठी निर्माण केलेलं नाही. हे बसून राहिल्यामुळे काय होतं, हे बसून राहिल्यामुळे प्रत्येक अवयवाला ते लवकर निकामी होतात. डोळ्यांचा व्यायाम झाला पाहिजे. सूर्योदय सूर्यास्त बघत राहा. त्यासाठी सूर्यशक्ती ध्यान आपल्याकडे ते करा. त्वचेवरती ऊन पडलं पाहिजे ते तुम्ही करा. साखर कमीत कमी वापरा. सणासुदीला वापरा ना तुम्ही. मी वापरतच नाही, पण कमीत कमी वापरा. पुरणपोळी जर तुम्हाला करायची असेल तर त्याच्यात गूळ वापरा. जिथे जिथे शक्य असेल साखरेच्या ऐवजी गूळ. आणि माझ्या मनाचं काहीच नाही. आणि यासाठी सहपरिवार शिबिर करा. शिबिराला कसं करायचं, आता 16 एप्रिलला शिबिर आहे. काय माहिती आता हे काय करतात त्यांचे. लॉकडाऊन तर आता सुरू झालेलं आहे.
पण दर महिन्याला आपले शिबिर असतात. त्याच्यामुळे मी वैयक्तिक, आता अनेक लोक प्रश्न विचारतात तुम्ही काय घेतात, मी वैयक्तिक ना दूध घेतो, मी वैयक्तिक ना चहा कॉफी तर मी 30 वर्षापासून कधी घेतलेलंच नाहीये, कधीच काही घेत नाही. अगदी जरी काही तयार करायचं असेल गोड तर ते गुळापासून तयार केलेलं मी ते खात असतो. तर मला कशाचीच गरज नाही. तुम्ही प्राणायाम जर केले ना तर आपोआप तुम्ही फुल एन्जॉय करतात, फुल दिवसभर उत्साही असतात. उत्साह करता चहा कॉफी घ्यायची गरज नाही. आणि चहा कॉफीचं एक वेगळं लेक्चर आहे. चहा कॉफी कुठून आला, कसा आला, कसं त्याला प्रमोट केलं, याचं सुद्धा एक वेगळं लेक्चर 2 तासाचं. मी ते आता वेळ नाही, नंतर घे. पण प्लीज हे लहान लेकरांना ऐकवा. हा सत्संग जास्तीत जास्त शेअर करा, हे प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या. आणि मी सांगतो की माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. तुम्ही सर्च करा, म्हणून मी तुम्हाला स्पेलिंग सहित सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्ही सर्च करा, आणि सर्च केल्यापेक्षा आहे ना हे उगीच डोकं लावू नका. मी जे सांगतोय ते करा अगोदर. 6 महिने तुम्ही तसे राहा अगोदर. 6 महिने प्राणायाम ध्यान सुरू करा. 6 महिने आपलं कंटिन्यू शिबिर करा. अरे आज जे अनेक लोकांना मूलबाळ न होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, इनफर्टिलिटी जी वाढलेली, ती सुद्धा या सगळ्या असल्या फालतू पदार्थांमुळे, या फास्ट फूडमुळे वाढलेली. हॉस्टेलवरती राहणारे जेवढ्या मुली आहेत, तुम्ही बघा, हॉस्टेलवरती राहणाऱ्या मुलींना सगळा त्रास आहे. त्यांची जीवनशैलीच त्यांनी अशी करून घेतली की त्यांना सगळ्यात मोठा त्रास कोणता आहे, PCODचा त्रास. मासिक पळी येत नाही, आणि 2-4 महिन्याच्या नंतर आली तर 5-5, 8-8, 10-10 दिवस ती काही बंदच होत नाही. आणि त्याच्यातून पुढे इनफर्टिलिटी, कारण ते मासिक पाळी सुरू होण्यासाठी जे कुठले केमिकल तुम्ही गोळ्यांद्वारे घेतात त्याच्यातून इनफर्टिलिटीचा आजार. आज IVF टेक्नॉलॉजी किती वाढलेली आहे बघा, किती गर्भाशय काढून टाकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पहिले असं होतं का, हे आज कळत नाही. आज जे म्हणतात ना, अरे कुछ भी बोलताय यार, काही सांगतो राहतो, आणि तुझं काय, नका ऐकू माझं, तुम्ही नका ऐकू. एक दिवस अशी येईल की तुम्ही रडत बसताल. तुम्ही एक दिवस असा येईल की तुम्ही दवाखान्यात रांग लावून तिथं उभे असताल. तुमचं आयुष्य सगळं त्याच्यामध्ये जाईल, आणि त्यावेळेला तुम्हाला कळेल की अरे हे सगळे पदार्थ हे सायलेंट किलर आहे. इथे मी थांबणार आहे. सांगण्यासारखं खूप काही सांगायचं मला राहिलेलं आहे, पण काही शंका असेल तर तुम्ही पटपट मला विचारा. अनेक लोक मला विचारत होते की युट्यूबवरती हा सत्संग टाकतात का माऊली? हो, 1 तासामध्ये युट्यूबवरती सत्संग टाकेल, तुमच्यापैकी प्रत्येकपर्यंत पोहोचवेल मी. तुम्ही सगळ्यांनी हा सत्संग सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घ्या. आणि माझ्यात मी बदल सांगतो ना, की त्वचा फिट झाली माझी, की सुरकुत्या निघून गेल्या, म्हातारपण जे होतं ते सगळं गेलं. पण 43 वर्षाचा असताना सुद्धा 25 वर्षाचा तंदुरुस्त तरुण झालो मी. तर आपलं ऑफलाईन शिबिर, निवासी शिबिर आहे, 16 एप्रिलला डिक्लेअर तर केलेलं आहे. बघूयात. ऑनलाईन शिबिराचं विचारत होते लोक, ते नंतर बघूयात आपण घ्यायचं की नाही घ्यायचं, मी तुम्हाला कळवेल तसं. दर रविवारी असा सत्संग असतो आपला. तो दर रविवारचा सत्संग तुम्ही प्रत्येकाने अटेंड करा. आपलं युट्यूब चॅनल जे आहे माऊलीजी दुसाने, किंवा फेसबुकवरती फॉलो करा. तुम्हाला खूप माहिती मिळेल. तुम्ही ऐकून थकताल, इतकी माहिती तुम्हाला शरीरावर, मनावर, विचारांवर, नातेसंबंधांवरती, आनंदी राहण्यावरती, हे सगळी माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे हे जे बाकीचे लोक जे कॉमेंट करत होते ना, की ह्या सरकारला सांगा आणि त्या सरकारला सांगा, हे सरकार बदलण्यासाठीचं सत्संग नाहीये, लक्षात ठेवा. आपण आयुष्यभर तेच करत आलेलो आहे. हे स्वतः बदलण्याकरता शिबिर आहे, सत्संग आहे, एवढं लक्षात ठेवा. आपल्या घरातलं सरकार, नटसम्राट मधली आपली बायको, ती ऐकत नाही तर मोठं कसं ऐकलो सरकार. तर ऑनलाईन जर शिबिर असेल तर मी तुम्हाला कळवेल, नक्की कळवेल. ठीक आहे. तर खूप महत्वाची माहिती आहे ही, पुन्हा ऐका. युट्यूबवरती मी टाकणार आहे. आणि खूप शंका घेण्याची गरज नाही. तुम्ही हे फक्त करा. तुम्ही करा, त्याचा परिणाम तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. तर छान एन्जॉय करा. बघा कितीतरी लोक सांगतायत की शुगरचा त्रास कमी झाला, बीपीचा त्रास कमी झाला. OGS म्हणजे काय गड्या? आणि तुम्ही हे, तुम्हाला मी कोणाला जबरदस्ती नाही की तुम्ही असंच करा, मग करायचं असेल तर करा, नसेल करायचं तरी करा. करून बघा, हे केल्याशिवाय कळणार नाहीये तुम्हाला. ठीक आहे. AGS म्हणजे काय मी सांगितलं. पुन्हा एकदा सत्संग बघून घ्या सचिनजी, हा सत्संग पुन्हा बघा, तुम्हाला कळेल. सर्वांपर्यंत पोहोचवा. आणि त्यासाठी नैसर्गिक जेवण, नैसर्गिक जीवन, नैसर्गिक आहार
नैसर्गिक विचार, लहानपण देगा देवा, बस आनंदाने लहान बाळासारखं मन मस्तपैकी एन्जॉय करत राहायचं प्रत्येक गोष्ट. प्रत्येक गोष्टीची भीती वाटते, झोप लागते. आता यांनी विचारलं कशामुळे होतं असं, तुम्ही जास्तीचा विचार करतात. आणि आपल्या या जास्तीचा विचार करण्यावरून तर सगळे धंदे कशावरती मला सांगा ना. सगळ्यात मोठी भीती कोणाची माणसाची कशाची वाटते? मृत्यूची. आता मृत्यूची जर तुम्हाला भीती वाटली तर तुम्हाला घाबरवून तर आमचे धंदे चालतात आणि तुम्ही घाबरतात का? भीती वाटणार नाही तुम्हाला? किती वेळेला नाचलात तुम्ही? रोज अर्धा तास नाचा, कुठलंही भजन लावा, छान नाचा, सत्संगात या, जोडलेलं राहा, उत्साही राहा, आयुष्य एन्जॉय करा ना. असंही मरणार आहे तसंही मरणारच आहे. मग जर मरायचं असेल तर एन्जॉय करत करत मरा ना. लक्षात येते? त्याच्यामुळे फुल एन्जॉय करा, आनंदी राहा, उत्साही राहा. जय